पुणे आंबेगाव विभागातील या सत्संगाच्या सत्रामध्ये आपण उद्धरण हे प्रकरण बघत आहोत आणि उद्धरण या प्रकरणामध्ये मुख्यत्वे जो काही स्वामींनी जीवाचा उद्धार कसा होतो याचं एक विश्लेषण स्वामींनी दिलेलं आहे। मग ज्ञानाच्या माध्यमातनं किंवा मग भक्ती साधनाच्या माध्यमातनं जीवाचा उद्धार होतो हे द्वय साधनाचं जे विश्लेषण आहे, मग ते ज्ञानी असतील किंवा ते भक्तप्रेमी असतील, मग कोणी कसा त्याग केलेला आहे, कोणी ज्ञान साधनाच्या माध्यमातनं परमेश्वर मार्गाला चाललेला आहे, मार्गावर चाललेला आहे आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोहोचणार आहे। तसंच एखादी व्यक्ती जी अधिक तळमळीने परमेश्वराच्या जे दुर्लभ अशा प्रेम साधनाला, भक्ती साधनाला प्राप्त करून परमेश्वराच्या प्राप्तीला जाणार आहे। साधनं दोन आहेत, परमेश्वर प्राप्तीची दोन साधनं आहेत। जसं देवता प्राप्तीची दोन साधनं आहेत, आंतर्याग आणि बहिर्याग। बहिर्याग म्हणजे बाह्य क्रिया करून त्या देवता फळाला जाणे आणि आंतर्याग म्हणजे विद्या साधने करून देवता त्या विद्येचा संचार करते। तसं परमेश्वर प्राप्तीची दोन साधनं आहेत, एक आंतर्याग आहे, एक बहिर्याग आहे। आंतर्याग म्हणजे भक्ती साधना आहे, ज्याचा संचार केला जातो आणि संचार केल्यानंतर भक्ताच्या बाबतीमध्ये काय होतं नेमकं ते आपण या वचनांद्वारे बघतो आहोत। आणि प्रेमियाचा हा विषय झाला, भक्ताचा विषय झाला। आणि ज्ञानी जे आहेत, ज्ञानियांना ज्ञान दिल्या जातं, म्हणजे ज्यांनी ज्ञानाधिकार जोडलेला आहे त्यांना ज्ञान दिलं जातं आणि तदनंतर ती जी काही त्यांना स्वामींनी विधिविधान सांगितलेले आहेत त्या क्रिया करून तो जो जीव आहे आवडीपूर्वक त्या क्रिया करायच्या आहेत, आवडीपूर्वक तो विधी करायचा आहे आणि त्या माध्यमातून तो जीव ईश्वर प्राप्तीला जातो, त्याला बहिर्याग असं म्हणतात। आंतर्याग आणि बहिर्यागामध्ये फरक असा आहे की आंतर्यागामध्ये बाह्य क्रिया कमी आणि आंतरक्रिया जास्त आहे, लागले पण जास्त आहे। आणि बहिर्यागामध्ये बाह्य क्रियांचा भाग जास्त दिसेल आणि आंतरयुक्तच ती बाह्य क्रिया असली पाहिजे, परंतु तिथे बाह्य क्रिया आपल्याला जास्त दिसेल आणि आंतरक्रिया जी आहे त्याचं जे त्याच्यामध्ये जे सामावणे आहे आंतरक्रियेमध्ये तो भाग आपल्याला कमी दिसेल। जसं आपण स्मरण करतो, स्मरणामध्ये आपलं अंतर कमी असतं, म्हणजे मन अंतःकरण याचं जे त्याच्यामध्ये आपण हे झालो पाहिजे, रमलो पाहिजे, तो भाग आपल्याला कमी दिसतो। पण गाठ्यांचे मनी आपले जे आहेत ते फिरत राहतात, बाह्यक्रिया चालू आहे, आपली सेवादास्य आपलं चालू आहे, धावपळ चालू आहे, पण त्याच्यामध्ये आवडी नसेल तर ती वरवडे बाह्यक्रिया झाली, ती अंतरपूर्वक बाह्यक्रिया नाही झाली। म्हणून प्रेमियांच्या बाबतीमध्ये, भक्त जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आंतरक्रिया आपल्याला जास्त दिसते, कारण की त्यांना हे जे साधन प्राप्त झालं ते कधी झालेलं आहे, ते पण जेव्हा ज्ञानीय होते तेव्हाच त्यांना ते प्राप्त झालेलं आहे। पण ते ज्ञान देहामध्ये सुद्धा किंवा इतर ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा त्यांना ज्ञान नव्हतं तेव्हा सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की परमेश्वरीय साधन नकळतपणे त्यांच्याकडनं आचरल्या गेलं आणि ते आवडीपूर्वक आचरल्या गेलं। किंवा ते जेव्हा ज्ञानी होते तेव्हा त्यांनी प्रत्येक क्रिया जाणीवपूर्वक केली, मनापासून केली, आवडीपूर्वक केली। याचं उदाहरण लीळाचरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की भटोबास असतील, यांनी स्वामींच्या ठिकाणी जी पण क्रिया केली ती कोरड्याने गुणे केली नाही। वास्तविक भटोबास हे कोरड्या गुणाचे होते, परंतु त्यांच्यामध्ये एकदम आपल्याला ओला गुण दिसून येतो की परमेश्वर आमच्या स्वामींच्या वियोगानंतर त्यांनी थेट त्यांचं भान हरपलं, अशा त्या भानखेडीला तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत। भान हरपलं म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, आपल्याला त्याच्यात त्यांचं भान हरपलं असंही म्हणता येतं आणि खऱ्या अर्थाने प्रापंचिक भान हरपलंय, परंतु ईश्वरीय भान मात्र बिलकुल सुद्धा त्यांचं गेलेलं नाही, ही एक विशेषता आहे। म्हणजे ते भानावरच आहेत, भान हरपलेले नाहीत। जे हरपलंय भान ते नाशिवंत भान ते हरपलेले आहेत, पण जे शाश्वत आहे, जिकडे जायचं आहे ते मात्र ते विसरलेले नाहीत। म्हणून
ही जी क्रिया आहे त्यांची, ही ओलेनी गुणे आहे. आपण जे म्हणतो ना, आपण वचन बघितलं की तळमळीत जन्माते धाडी, आग्रह जरी होय, म्हणजे नेमकं काय, तर ते लीळेचं प्रमाण आपल्याला ते देता येतं की तिथे ओलेनी गुणे त्यांचं म्हणजे शेवटचाच काळ आलेला होता की त्यांनी देह समर्पण व्हावे होईल इथपर्यंत त्यांनी कोरड्या जीवदेवता भजनीचे होते. परंतु पार टोकाचं त्यांनी आचरण केलं आणि ओल्या गुणाचं आचरण हे खूप कठीण असतं आणि ती सलगता ठेवणे. जसं मी म्हणतो की एखादी लीळा आपण वाचू, डांगरेशांचीच लीळा आता आपण या संदर्भामध्ये बघतो आहोत. त्याच्यामध्ये डांगरेशांचं देहावसान झालं हे स्वामींच्या पर्यंत कोणीतरी पोहोचवतं आणि त्यावेळेचं जो काही दृश्य आहे ते आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते शब्द ऐकल्यानंतर कुठेतरी आपल्या डोळ्यांना लगेच डोळे पाणावतात आपले. पण ती तेवढ्या वेळच असतं. तुमच्याकडचा हा ओलेपणा, तुमच्याकडचं हे जे काही दुःख आहे, आपल्याकडचे जे प्रायश्चित आहे, त्याची सलगता आपल्याला टिकवता येत नाही. ते तेवढ्या वेळासाठी आपण थोडंसं भावनिक होतो आणि तेवढा एक प्रसंग निघून गेला की परत आपण नॉर्मल होतं एकदम. तसं होता कामा नये. भट्टोबासांनी ते होऊ दिलं नाही. तो ओला गुण कायम शेवटपर्यंत, म्हणजे भानखेडीला महादाईचा भेटेपर्यंत तो ओला गुण कायमच होता. पण नंतर सुद्धा त्यांच्या शेवटपर्यंत जेव्हा परत ईश्वर दर्शनाला ते जाणार आहेत, आत्ता तर जाता जाता राहिले, परंतु हे पण ईश्वराचाच हेतू होता. कारण की पुढे प्रेमोपाय सुद्धा त्यांना घडवायचे होते. म्हणजे भट्टोबासांच्या बाबतीत तळमळ पण घडली, त्याच्यामध्ये प्रेम व्हावं अशा प्रकारची योग्यता त्यांनी जोडली आणि पुढे अजून प्रेमोपाय अनेक लोकांना, म्हणजे नुसतंच 500 गुरुकुळांना नाही तर आजपर्यंत जे काही शास्त्र पोचलं त्याला निमित्त कोण आहेत? भट्टोबास आहेत. कारण की भट्टोबासांच्याच माध्यमातून लीळाचरित्राचं जे काही लिखाण वगैरे जे काही असेल, पण त्याचं अनुमती असेल. भट्टोबास म्हटले असते की लिहू नका, तर लीळाचरित्र आज आपल्याकडे नसतं. म्हणजे भट्टोबासांच्याच माध्यमातून शास्त्र जे आहे त्यांना निमित्त करूनच स्वामींनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांनी जे काही शास्त्र अवगत केलं, आचरण केलं, या सर्वांना ऐन कैन प्रकारे आचार्य भट्टोबास हे निमित्त आहेत. माहीम भट्ट निमित्त आहेत, काही अर्थाने महादाईचा निमित्त आहेत. खूपशा गोष्टी महादाईसांना माहिती होत्या, त्याची जाणीव होती. म्हणजे हे काय आहे की परमेश्वर ज्यांना प्रेम द्यायचं आहे, ज्यांना त्यांना जे काही दातृत्व द्यायचं आहे, त्या अनुषंगाने परमेश्वर सुद्धा काय करतात, त्याच्या तळमळींच्या माध्यमातून भट्टोबासांची जी तळमळ होती त्या माध्यमातून भट्टोबासांना आता प्रेमदायक विधी घडवणं, म्हणजे तळमळीत जन्माते धाडी हे नित्यविधी झाला, त्यांचा वैयक्तिक स्वनिष्ठ विधी झाला. परंतु परमार्गाला उपयोगी जाणे, अनेक गुरुकुळांना शास्त्र निरूपण करणे, बोध होणे आणि त्यांना अनुसरणाला निमित्त येऊन त्यांचा धर्म सिद्धीस नेणे, हे परनिष्ठ क्रिया आहे. परनिष्ठ क्रिया, आणि ती ही अशी की स्वामींनी सांगितलं की अपर धर्मापासून काढून परधर्मी लावणे. हे काही साने, हे काही सान आहे का? लहान गोष्ट नाही, छोटी गोष्ट नाही आहे. तुम्ही एखाद्याचं मत बदलू शकत नाही. एखाद्याचं मत असेल की मला कारल्याची भाजी आवडत नाही, तर तुम्ही त्याचं मत बदलून दाखवा आणि मग त्यांनी म्हणावं की हो मला आवडते भाजी. असं होत नाही. ज्याची जी नावड आहे त्याला तुम्ही आवडीमध्ये बदलणं ही सगळ्यात कठीण गोष्ट या जगामध्ये आहे. आणि त्यामध्ये कोणीतरी अन्य धर्माला आहे, तो परधर्माला लावायचा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ही साधं सोपं नाही. आणि परमेश्वराच्या मदतीशिवाय आपण हे सगळं काही करू शकत नाही. परमेश्वराचं साह्य असतंच, परंतु त्याला जेव्हा आपल्याला निमित्त करवलं जातं आणि त्यावेळी आपलं योगदान जेव्हा आपण देतो, ही परनिष्ठ क्रिया झाली. म्हणजे स्वनिष्ठ क्रियेपेक्षा परनिष्ठ क्रिया ही खूप महत्त्वाची आहे. हे काय आहे? प्रेमाकडे जाण्याचे हे सगळे उपाय आहेत. म्हणून तुम्ही जी काही तळमळ कराल त्यानुसार परमेश्वराला लगेच पुढचं नियोजन करावं लागतं. आचार्यांनी तळमळ केली, परंतु तेवढ्यावर थांबावं असं नाही. तर स्वामींनी काय केलं की त्यांचा कड झालेला, आता भट्टोबासांचा कड झाला, जीवे देवे करावे ते केले आणि देवाने जे करायचं ते
केलेलं आहे, परंतु जीवाने करायचं जे आहे ते बाकी आहे. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे की परमेश्वराने कड केलेला आहे आपला की भटोबासांना ज्ञान प्रेमाचा सगळ्याचा जो काही ज्ञान आहे, जाणीव आहे, ते सगळं करवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर आता भटोबासांचा कड आहे, तो भटोबासांनी सुद्धा काय केलेलं आहे, म्हणजे ते जे वचन येतं ना, देवे करावे ते केले नि जीवे करावे ते ठेले, ते हे वचन भटोबासांच्या बाबतीमध्ये मधला टप्पा जो आहे तो भटोबासांचा जो कड आहे तो भटोबासांनी पूर्ण केलेला आहे. तर शाळेमध्ये काय असतं की पहिल्या बँचचे जे असतात विद्यार्थी ते होमवर्क करूनच येतात पूर्ण, ते 99% मार्क मिळवतात. पण मागे जे असतात त्यांचा कधीच होमवर्क पूर्ण नसतो. तसं आपण सगळे मागच्या बेंचवरचे सगळे विद्यार्थी आहोत, आपलं कधीच होमवर्क पूर्णच नाही होत. आणि भटोबासांसारखे व्यक्ती आहेत, माहीम भट्टांसारखे व्यक्ती आहेत, त्यांना जे स्वामींनी सांगितलेलं आहे की बघा आम्ही आमचं कार्य केलंय, तुमचं कार्य बाकी आहे, आणि त्यांनी एकदम प्रामाणिकपणे, नुसतंच असं नाही आहे की बाबा आता गेलोय स्थानावरती विडा व्हावाच लागेल, हे करावंच लागेल, दंडवत करावंच लागेल, पंगत करावीच लागेल, हे नाही आहे. त्याच्यामध्ये कुठे वरवडेपणा नाही आहे, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे पूर्ण. आणि त्या प्रामाणिकपणाने त्यांनी त्यांचं आचरण केलं, आणि ते आचरण करताना देवाकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही, कुठल्याही साह्याची अपेक्षा ठेवली नाही, काहीच नाही. त्या ठिकाणी बघा भटोबास एवढं स्वामींना समर्पित झालेले, पण शेवटच्या काळामध्ये त्यांची जी अवस्था भानखेडीमध्ये महादाईसांनी बघितली, तर महादाईसांच्या मुखात एखादं वाक्य आलंय का? बघा एवढं सगळं देवासाठी त्याग केलं पण देवाने काही साह्य नाही केलं, अशी अवस्था झाली माझ्या भावाची, असं बोललेत का महादाईसा? नाही बोलल्या. कारण की महादाईसांमध्ये तो प्रामाणिकपणा आहे. आपल्याला थोडंसं इकडचं इकडे झालं की लगेच आपण देवाला दोष देऊन मोकळे होऊन जातो की देवाने साह्य का केलं नाही. देव साह्य करायला बसलेलंच आहे, परंतु आपण साह्याचं काहीतरी आपण मोबदला दिलेला आहे का देवाला? आपण आपली काही तयारी दाखवलेली आहे का? नाही. ती प्रामाणिकता आपल्याकडे नाही. आपण प्रसंगोचित, जसं ते असतात ना की ऋतूनुसार फळं येतात, त्याच्यानुसार ऋतूनुसार म्हणजे आपलं तसा भक्तिभाव जो आहे तो आपला वाढ वृद्धी होते. आता अवतार दिन येणार तर आपल्यामध्ये एवढा उल्हास असतो, एकदा अवतार दिन निघून गेला की परत आपण शांत होणार. एखादं आपल्याकडे कोणीतरी समजा मार्ग मंडळी येणार आहे, अधिकरण येणार आहे, आपण अधिकरणांना भेटायला, त्यावेळीच आपल्याला भरपूर उत्साह असतो, त्याच्यानंतर परत आपण शांत होऊन जातो. माझं म्हणणं आहे की तो उत्साह जो आपण तेव्हा भेटायला जातो तेव्हा तो बाह्य रूपामध्ये पण आपल्याला दिसतो, तो तिकडून आल्यानंतर तो कमी नाही झाला पाहिजे, तो तेवढाच राहिला पाहिजे. तो वाढला नाही तरी चालेल पण तेवढा तरी कायम राहिला पाहिजे. हे जी तळमळ आहे ही कायम आपण ठेवली, ही आवड आपण कायम ठेवली. याचं स्वामींनी वचनाद्वारे सांगितले, पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. पूर्व म्हणजे आपण त्यांना भेटतो आहोत, भेटलो आहोत, श्रवण करतो आहोत, मार्गमंडळीला भेटतो आहोत, ही पूर्व क्षण झाला. आणि उत्तर क्षण म्हणजे आपण घरी आलेलो आहोत. तो पुढचा जो भाग आहे तो पूर्ण आपल्या मनामध्ये कायम असला पाहिजे. असा मार्गमंडळी भेट, तिथे सेवादास्य, हे सगळं कायम असलं पाहिजे. ते आठवलं की आपल्याला शहारे आले पाहिजेत. म्हणजे हे काय आहे, हे आपल्याला ही सलगता ठेवता येत नाही, ती सलगता आपल्याला ठेवायची आहे. एवढंच करायचं आपल्याला. आपल्याकडे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये येत आहे पण सलग आलं पाहिजे. जसं काही लोक जे असतात ते नोकरी करतात, ते व्यवसाय नाही करत. ते म्हणतात व्यवसायामध्ये कमी जास्त पगार येत राहतो, पैसे येत राहतो, पण नोकरीचं कसं आहे, सलगता आहे, महिन्याला तेवढा पगार येणारच, ही सलगता राहते. म्हणजे आपण पगाराविषयी सलगता बघतो, सगळ्या गोष्टींविषयी सलगता बघतो, तसं आपल्या क्रियेविषयी सलगता असली पाहिजे. आणि जी पण क्रिया आपण करणार आहोत ती प्रामाणिकपणेच केली पाहिजे, कुठली अपेक्षा देवाकडनं ठेवायची नाही. जसं आपल्याला आपण कोणाकडे गेले की ते भेटवस्तू देतात, एक देतात, दुसरी भेटवस्तू, तिसरी, आपल्याला काय लाज वाटते की नाही आपल्याला? आपण म्हणतो एवढं कशाला देता तुम्ही, एवढ्या 2 वस्तू दिल्या, परत एवढ्या अजून वस्तू, आम्हाला कसं तरीच वाटतं एवढं न्यायला. मग आपल्याकडे सुद्धा देवाकडनं भरपूर भेटवस्तू आलेल्या आहेत. फक्त देवाची भेट
एवढा एक बाकी आहे. बाकी भेट वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला देवाने दिलेल्या आहेत. आता देवाकडनं आपल्याला वेगळं काही दृष्टपर गोष्टींची अपेक्षा नसली पाहिजे. आता जे पाहिजे ते अदृष्टपरच आपल्याला भेटलं पाहिजे. ही एक तळमळ ठेवूनच या धर्मामध्ये आपण वावरलं पाहिजे. या पंथामध्ये राहायचं तर अदृष्टपर जे आहे, स्वामी सांगतात दृष्टे अदृष्ट न साधे. तुम्ही दृष्टपर वस्तू मागितल्या तर अदृष्टपर जे परमेश्वराचं जे काही दातृत्व आहे ते आपल्याला मिळणार नाही. आणि जर का ते अदृष्टपरच मिळणार नाहीये तर या धर्मात राहून उपयोगच नाही आपला. आपल्याला जे मिळालं पाहिजे ते अदृष्टपरच मिळालं पाहिजे आणि त्याचीच तळमळ आपली कायमस्वरूपी असली पाहिजे. आणि ती सलगता जर का महादाईसांसारखं भटोबासांसारखं आपण कायम ठेवली तर देवाला पुढचा टप्पा करावा लागतो. म्हणजे देवानी माहीम भट्टांना पण निमित्त करून लीळा चरित्राची जी स्फुरदरूपता केलेली आहे, विधीकरिता विधी स्फुरे. आपल्याला लीळा चरित्र वाचण्याचीच हे होत नाही, इच्छा होत नाही किंवा आठवण राहत नाही, आवड निर्माण नाहीये. आणि तिथे त्या माहीम भट्टांनी कुठे कुठे जाऊन कुणाकुणाला भेटून कुठल्या परिस्थितीत लिखाण केलं, ते कच्चं लिखाण झालं. त्याच्यावर मग जे काही चुका असतील काय असतील ह्याचं एक भटोबासांकडनं पडताळणी झाली आणि मग त्याच्यातले चुकीच्या गोष्टी बाजूला करून योग्य त्या गोष्टी टाकल्या गेल्या. असं सगळं आचार्यांनी परत त्याला वेळ दिलेला आहे. असं 2 आचार्यांनी आणि सोबतच अनेक जे स्वामींच्या संपर्कात आलेले भक्त मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या लीळा चरित्राची निर्मिती झाली. आणि याला मुख्यत्वे कोण आहेत? माहीम भट्टांनाही स्फुरदरूपता देवाने करून दिली. का? कारण की जर का माहीम भट्टांची योग्यता, त्यांचं समर्पण चांगलंच आहे, एकदम व्यवस्थित आहे, अजून त्यांचं प्रेमोपाय त्यांना घडवायचं आहे देवाला, तर देवाला काय करावं लागेल? नुसतंच त्यांचं स्वनिष्ठ आचरणावर देवाला समाधान मानायचं नाहीये, त्यांना परनिष्ठ आचरण पण घडवायचं आहे. म्हणून त्यांच्या माध्यमातून लीळा चरित्राची निर्मिती देवाने करवून घेतली. भटोबासांच्या बाबतीत नुसतं स्वनिष्ठ आचरण नाही, परनिष्ठ आचरण घडवून त्यांना प्रेमोपाय घडवायचा, म्हणून अखंड गुरुकुळाचं जे काही नेतृत्व आहे ते त्यांच्याकडे देऊन दिलं. महादाईसांसारखी व्यक्ती आहे ती नुसती स्वनिष्ठ आचरण करत नाहीयेत, तर अखंड 500 गुरुकुळ आणि सोबत भटोबासांवर पण महादाईचा लक्ष ठेवतात. कुठे भटोबास जर का चुकतात तर तिथे महादाईचा स्पष्टपणे त्यांना सांगतात. का सांगतात? कारण की महादाईसांकडचं ज्ञान कसं आहे? यथार्थ ज्ञान आहे. आणि आपल्याला जेव्हा यथार्थ माहिती असतं तेव्हा ते पुढच्या व्यक्तीला सांगण्याला कधीही मागे पुढे बघायचं नाही. आणि आपलं जे काही तत्व आहे, आपली यथार्थता आहे ती समोर आपण ठेवलीच पाहिजे. त्यासाठी महादाईसांची नियुक्ती आहे की अखंड गुरुकुळावर ते लक्ष ठेवायचे. कोण विजन करता आहे, कोण विजनामध्ये काय करता आहे, सगळं लक्ष महादाईचा ठेवायच्या, शिक्षा पण करायच्या. आणि अशा पद्धतीने त्यांना सुद्धा स्वनिष्ठ क्रिया करत असताना परनिष्ठ क्रिया घडवण्याचं आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, तिथे आयोजन केलेलं आहे. म्हणजे लीळा चरित्रामध्ये तुम्ही बघा, प्रत्येकाला स्वामींनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी परनिष्ठ क्रिया सुद्धा तिथे दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या स्वनिष्ठ क्रियेसोबत तुम्हाला परनिष्ठ क्रिया ही करावी लागेल. तुम्ही तुमचं देवधर्म चालू आहे, तुमचा स्मरण तुमचं चालू आहे, अन्नदान तुम्ही तुमचं करून राहिलेले आहात, परंतु तुमची स्वनिष्ठ क्रिया उत्तम जरी असली तरी जोपर्यंत परनिष्ठ क्रिया घडत नाही तोपर्यंत तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते स्वामींच्या दृष्टीमध्ये, कृपादृष्टीमध्ये तेवढंसं येणार नाही. जसं बघा बँकेमध्ये कसं असतं की तुम्ही लोन घेतलत आणि ते वेळेवर फेडलत, परत लोन घेतलत, परत ते पण वेळेवर फेडलत, तर बँकेमध्ये तुमची एक वेगळी इमेज तयार होते. पुढच्या वेळेस मला लगेच कर्ज मिळतं. किंवा तुमचे व्यवहार जास्त असतील बँकेमध्ये तर त्याच्यामध्ये काय असतं, बँक जी आहे तुमच्याकडे एक वेगळं जिम्मेदार कस्टमर म्हणून, ग्राहक म्हणून तुमच्याकडे बघते, तुमच्याकडे विशेष लक्ष दिल्या जात असतं. तसं परमेश्वराच्या धर्मामध्ये सुद्धा जर का आपण स्वनिष्ठ क्रियेसोबत जेव्हा परनिष्ठ क्रिया करतो तेव्हा देवाच्या कृपादृष्टीमध्ये विशेष प्रकारे येतो की ही व्यक्ती जी आहे
ही एकटीच चालत नाही, अनेकांना घेऊन चालते, अनेकांना ही मदत करते आहे, अनेकांना ही धर्म शिकवते आहे. याला वचन कुठले? धर्माधर दीजे. म्हणजे हे साने नव्हे, परधर्मी लावणे साने तर नाहीच आहे. का नाही? कारण की धर्माधर दीजे असं सांगितलेलं आहे. एखादा धर्मावरून जात असेल किंवा धर्मापासून तो कमकुवत असेल तर त्याला पूर्ण धर्मावर तुम्हाला आणायचं आहे. तुमचा धर्म तुम्हाला आचरण करत असताना ही आहे प्रेमोपायाच्या ह्या छोट्या छोटे उपाय आहेत. हे अर्थात ह्याला छोटे उपाय म्हणताच येत नाही, हा मोठाच उपाय आहे. परंतु ती जी स्वामींनी प्रत्यक्षात सांगितलेलं धर्माधर दीजे म्हणजे काय की त्याला धर्माला लावून त्याला अनुसरण घडवून त्यांचं अनुसरण सिद्ध्यर्थ जाणं ही आहे मोठी क्रिया. परंतु आत्ता आपण छोटी छोटी क्रिया करू शकतो. एखाद्याकडनं लीळा पाठ करून घेणं, वचन पाठ करून गेलं, त्याला त्याबद्दल प्रोत्साहित करणं, त्याला सत्संगाला घेऊन येणं, त्यांच्यासोबत धर्मचर्चा करणं, हे छोट्या छोट्या क्रिया आपण केल्या तर मोठी क्रिया जी आहे धर्माधर दीजे ही मोठी क्रिया देव आपल्याकडनं घडवून घेतील. आणि ही स्वनिष्ठ क्रिया आणि परनिष्ठ क्रिया याचं एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला प्रेमोपाय होण्याचं संधी आहे, आपल्याला पूर भजन घडण्याची संधी आहे. आणि तिसरा टप्पा म्हणजे या दोन गोष्टी जर का घडल्या तर आपल्याला प्रेमदान परमेश्वराकडनं प्राप्त होऊ शकतं. आपल्या ह्या निरूपणाचं उद्दिष्ट एक आहे की जरी देवाने सांगितले की प्रेम हे दुर्लभ आहे असं जरी सांगितलंय तरी ते कुणासाठी दुर्लभ आहे? जे आचरण करत नाहीत त्यांच्यासाठी आहे. परीक्षा कठीण कोणासाठी आहे? ज्याने अभ्यास नाही केला. आणि ज्याने अभ्यास केलाय तो वाट बघतो कधी पेपर येईल आणि कधी मी लिहायला सुरुवात करेल. तो शेवटपर्यंत लिहितच असतो. त्याच्यासाठी ते लिहिणं सुलभ आहे, परीक्षा देणं सुलभ आहे. तसं जर का तुम्ही देवाने सांगितलेल्या वचनांनाच घेऊन तुम्ही चाललात तर तुमचं इतर बाह्य क्रियेचं अवडंबर कमी होऊन जाईल आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वेळ अंतःकरणपूर्वक देवाला देता येईल, ते करता येईल तुम्हाला. आणि ते जर का आपण देऊ शकलो तर काय होणार आहे की मग परमेश्वर सुद्धा आपल्याबद्दल विचार करतील, परनिष्ठ क्रिया घडवतील, स्वनिष्ठ सेवा घडवतील आणि सोबतच आपल्याला प्रेमोपायाकडे परमेश्वर नेतील. आणि म्हणून आपलं उद्दिष्ट ते आहे सांगण्याचं की प्रेम साधन सोपं आहे. ते जरी दुर्लभ सांगितलेलं आहे कारण की अंतःकरणपूर्वक आणि सलगतापूर्वक कोणीही ते आचरत नाही म्हणून ते दुर्लभ आहे. परंतु भटोबास असतील, माहिमभट्ट असतील, महादाईसा असतील, यांनी तेच दुर्लभ ज्ञान, दुर्लभ साधन स्वतःसाठी सुलभ करून घेतलेलं आहे, सोपं करून घेतलेलं आहे आणि त्यांनी ते मिळवलेलं सुद्धा आहे त्यांच्या आचरणाच्या माध्यमातून. आणि म्हणून आपल्याला सुद्धा प्रेमोपायच घडवायचा आहे. आपला जो मागचा जो सत्संग झाला त्याच्यामध्ये आपलं सांगणं हेच होतं की आम्हाला देवाकडनं प्रेमच पाहिजे. का बरं? कारण त्या लीळेमध्ये सांगितलंय प्रेम द्यावे हा ईश्वरीचा प्रथम हेतू आहे. परंतु ज्यांना सगळ्यांना नाही होऊ शकतात भक्ती साधना, मग त्यांच्यासाठी ज्ञान साधन हे एक वेगळं आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानामध्ये कोरडेनी गुणे असेल तर तो मोक्षाकडे जाणार आहे. पण प्रेमियाचं तसं नाही आहे, ओलेनी गुणे आहे, ईश्वर प्राप्तीला जाणार आहे. आणि म्हणून मुख्य जो हेतू आहे देवाचा त्यासाठीच आपण सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने 90% मार्क किंवा फर्स्ट क्लासमध्ये पास व्हावं अशाच प्रकारची तयारी केली पाहिजे. कोणीतरी असं करतं का की मी 40% मार्काची तयारी करतोय, मी 30% मार्काची तयारी करतोय? प्रत्येक जण जो तयारी करतो तो 90% मार्कांचीच तयारी करत असतो. आणि आपण सुद्धा तसंच केलं पाहिजे की प्रेमोपायाचीच तयारी आपली असली पाहिजे. आपण ज्ञानी आहे या पदामध्ये राहताना प्रेमोपाय आपण जोडले पाहिजे. प्रेमोपाय किती सोपे सोपे देवाने सांगितलेले आहेत. काय नाहीये, फक्त तुम्ही इतरांना जे आहे धर्मामध्ये समाविष्ट करून घ्या. त्यांच्यामध्ये आता काही काही लोक असतात की ते म्हणतात आमची वचनं पाठ होत नाहीत. त्यांना मी इतकं सोप्या सोप्या पद्धतीने ते सांगतो की त्यांची ती वचनं पाठ होतात किंवा त्यांचं जे काही उत्साह असतो त्याबद्दलचा, म्हणजे तो एक आत्मविश्वास असतो तो त्यांचा तो वाढतो. मी हे बघतो त्याच्यातनं की याच्यातनं जरी थोडं थोडं सगळ्यांनी पाठांतर केलं, थोडं थोडं धर्माचं संदर्भातलं जे काही लीळा वाचन आहे, धर्मवार्ता आहे,
हे जर का आपल्या सांगण्याने कुणी करत आहे तर थोडं त्याचं बेनिफिट आपल्याला मिळतं. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, स्वतःही अन्यवार्ता नाही केली पाहिजे, स्वतः धर्मवार्ता केली पाहिजे आणि इतरांनाही धर्मवार्ता करण्याबद्दल काय केलं पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे, त्यांची तयारी केली पाहिजे. याच्यामुळे काय होणार की ती व्यक्ती तयार व्हायला लागली तर त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. हे निष्काम भावनेने करायचं आहे. तो व्यक्ती धर्माला लागला पाहिजे, त्याचं अध्ययन झालं पाहिजे, त्याचं अनुसरण झालं पाहिजे, त्याचा धर्म सिद्धार्थ केला पाहिजे, अशी प्रामाणिक इच्छा आपल्यामध्ये असली पाहिजे. उगाच कुणाचं तरी अनुसरण असतं नाही, आपण भाषण केलं की त्यांचं अनुसरण सिद्धार्थ जावं अशी मी देवाला प्रार्थना करतो. नुसतं शब्दरूपाने म्हणायचं नाही, तर ते मनापासनं म्हणा की त्यांचं अनुसरण सिद्धार्थ जावं, म्हणून तुम्ही मनापासनं देवाला प्रार्थना करा. किंवा आपल्या संपर्कात जेवढे कोणी उपदेशी असतील, आपल्याला दिसतात, भेटतात, त्यांचं सर्वांना स्मरण घडू द्या म्हणून तुम्ही देवाला विनंती करत असाल. त्यांचं सगळं अध्ययन होऊ द्या, आचरण होऊ द्या म्हणून तुम्ही देवाला विनंती करत असाल, तर तुम्ही इतरांसाठीही शुभचिंतन करत आहात, सुहृदत्व ठेवत आहात, याची दखल परमेश्वर घेतात. आणि म्हणून हे साने नव्हे. इतरांविषयी चांगला विचार करणं सोपी गोष्टच नाही आहे. इतरांविषयी वाईट विचार करणं एकदम सोपी गोष्ट आहे. लगेच आपण कुणाविषयी वाईट विचार करून मोकळे होतो. परंतु चांगलाही विचार आपल्याला करता आला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचं प्रेम साधन दडलेलं आहे. तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी की हे वचन आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सगळ्यांविषयी जर का परमप्रीती ठेवली तर मुंगे विरून चिंतावे, मारिता पूजिता समान, डोई ओढवावी, ही सगळं वचनं त्याच्यामध्ये पूरक आहेत. त्या वचनाला, एका वचनाला एक वचन तुम्ही पाळत असाल तर बाकीच्या सगळ्या वचनांचं पालन आपोआप होतं. म्हणजे ही वचनं कशी आहेत, ही आहेत. जसं आपण म्हटलं की बाबा तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठे राहता, त्यांनी सांगितलं की तुम्ही जर का ह्या रस्त्याने जर का आलात, ह्या चौकाच्या पुढे, तर आमची सर्वांची घरं त्याच रस्त्याला आहेत. म्हणजे तो एक रस्ता पकडणं महत्वाचं आहे. तो एक रस्ता पकडला की सगळ्यांची घरं त्याच मार्गावर आहेत. तसं एक वचन जर का आपण धरलं तर इतर सगळीच वचनं आपल्याला तिथे भेटणार आहेत. आणि ती आपल्याला, जसं एकाच मार्गावर सगळे राहत असतील तर आपण काय म्हणतो, सगळे एकाच मार्गावर असतील तर आम्हाला कसं यायला आणि सगळ्यांना भेटणं होईल. पण एक या टोकाला एक त्या टोकाला राहत असेल तर मग येणं आणि भेटणं अवघड आहे, त्रास होणार. परंतु एकाच मार्गाला असतील तर सगळ्यांचं भेटणं सुलभ होईल. तसं एकच वचन धरलं आणि एकाच वचनानुसार आपण चालल्यानंतर त्यांना अनेक वचनं पूरक जेव्हा भेटतात तेव्हा ती इतर वचनं पाळणं पण तुम्हाला एकदम सोपं पडून जातं. म्हणजे जेव्हा तुम्हाला पात्री पडिले भोजन कीजे हे वचन ज्या दिवशी तुम्ही आचरण कराल पूर्णपणे, त्यावेळी तुम्ही भिक्षा मागू शकता. पात्री पडिले भोजन कीजे हे वचन जर का आपल्याला पाळता येत नसेल तर आपण भिक्षा मागू शकत नाही. म्हणजे ते वचन त्याला पूरक आहे. म्हणजे भिक्षेमध्ये कुठलाही पदार्थ येईल तर तो आपल्याला घेता आला पाहिजे. आपण म्हटलं नाही मी हे खात नाही, मी ते खात नाही, मला ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, म्हणून तुम्हाला आधी पात्री पडिले भोजन हे आधी वचन पाळावं लागेल, मग ते वचन. म्हणजे एकमेकाला ती पूरक वचन आहेत. आणि एक वचन आचरलं की तुम्ही पात्री पडिले भोजन हे वचन आचरलं, तुम्ही सहजपणे कुठेही भिक्षा मागू शकता. सहजपणे कुठलाही पदार्थ जो भिक्षेत आलेला आहे, जो तुमच्या नियमात बसतोय, तर तो आवडीनिवडीत नाही बरं का, नियमामध्ये जो बसला पाहिजे. परिच्छेदाचा पदार्थ जर त्याच्यात आला तर तो घ्यायचा नाही, परंतु त्या व्यतिरिक्त जे आहे ते आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. मग कुठलाही तिखट वगैरे कुठलाही पदार्थ तुम्ही सहजपणे घेऊ शकता. म्हणून हे काय आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ते दडलेलं आहे. परस्परे परमप्रीती होवावी, म्हणजे जे काही पदार्थ आहेत जे आपल्याला आवडत नाही त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला परमप्रीती असली पाहिजे. असं नाही की ताटामध्ये ते आलं म्हणजे लगेच ही भाजी कशाला बनवली, तसं नको. त्या भाजीविषयी सुद्धा परमप्रीती असली पाहिजे. आणि भिक्षेच्या भाजीविषयी, भिक्षेच्या पदार्थाविषयी जर का तुम्हाला परमप्रीती असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रेम दडलेलं आहे की परमेश्वर बघतात की माझ्यासाठी म्हणून हे सगळं खायला ते तयार आहेत. आमचे श्री प्रभू माई भट्टांना काय म्हणायचे, मेला चारू वारू म्हणाय, की माझ्यासाठी हे सगळं खायला तयार आहे. ते एक वेळ अशी आहे की एक घास घेतल्यानंतर वमन झालेली व्यक्ती आज काहीही खायला तयार आहे, शिळं पाक वगैरे, ह्याच्यामध्ये प्रेम दडलेलं आहे. परमेश्वर त्याची नोंद करतात.
परमेश्वराला कसं भरून येत असेल की बघा माझ्यासाठी हा करतो आहे, आपल्याला पण तो कड पाहिजे की देवानी माझ्यासाठी देव असं करतायत. जसं आपण ती लीळा बघितली की आमच्या स्वामींनी एक एक कण वेचला त्या धुळीतला. कुणासाठी वेचला? आपल्यासाठी, की ह्या जीवाचं जे दातृत्व आहे ते वाया गेलं नाही पाहिजे, ते ग्रहण केलं गेलं पाहिजे ते अन्न, तर त्याला गोमट लागेल. जे परमेश्वर एवढा मोठा विचार करतात, म्हणजे परमेश्वराचं आपल्याविषयी प्रेम आहे, परंतु आपलं परमेश्वराविषयी तेवढं प्रेम नाहीये, तेवढी जाणीव नाहीये. परस्परे, आता परस्परे म्हणजे आपल्यातल्या आपल्या जेव्हा हे भाव असेल, परमप्रीती असेल, तेव्हा परस्परे म्हणजे परमेश्वराशी आपली परमप्रीती जोडल्या जाईल. किंवा स्वामींनी सांगितलं बाई आधी येत बुद्धी व्हावी मग येतीच्या परिवार व्हावी. म्हणजे आधी जोपर्यंत तुम्ही देवाशी परस्परे परमप्रीती होत नाही, देवात आणि आपल्यात, तोपर्यंत परमेश्वराच्या परिवाराशी आपली परमप्रीती होणार नाही. हे एक असं गणित आहे. ते इथून सोडवा नाही तर या बाजूनी सोडवा. एक तर परमेश्वर साधकांच्या परमप्रीतीच्या माध्यमातून देवाची परमप्रीती जोडा, नाही तर परमेश्वरावर परमप्रीती जोडून मग आधी आपल्याला परमेश्वराशी जोडून घ्यावं लागेल, तेव्हा मग परिवाराशी आपण जोडल्या जाऊ. आणि परिवाराशी एकदा जोडल्या गेलात की परस्परे परमप्रीती निर्माण झाली, एकमेकांविषयी राग द्वेष काम क्रोध मद आणि मत्सर अजिबात राहणार नाही. एकमेकांविषयी, एकमेकांना धर्म सांगण्याविषयी, धर्म एकमेकांना प्राप्त करून देण्याविषयी जो काही परस्परम परमप्रीतीचा जो भाग निर्माण होणार, त्याच्यामध्येच प्रेम दडलेलं आहे. म्हणजे आपण दैनिक क्रिया जेवढ्या काय करतो आहे त्याच्यामध्येच प्रेम दडलेलं आहे. परंतु नेमकं काय होतंय की आपण त्याला तेवढा वेळ देऊन नाही राहिलो, त्याच्यामुळे आपल्याकडे तो प्रेम साधन जे आहे ते होण्याचं जे काही संधी आहे ती निर्माण होऊन नाही राहिली. आहे तिथेच सगळं, परंतु ती निर्माण होत नाही. जसं आपण ज्या क्रिया करतो त्या कोरडे गुणे असतील तर त्याच्यातनं प्रेम निष्पत्ती होत नाहीये, परंतु ओले गुणे असतील त्याच्याने प्रेमाची निष्पत्ती आहे. जसं आपल्याकडे कडधान्य आहेत, ते आपण वृक्षपाने जर का ठेवलेले आहेत एका डब्यामध्ये, तर त्याला कधीहीच अंकुर फुटणार नाहीत. मग त्याला काय करावं लागेल तुम्हाला? त्याच्यात पाण्यात भिजवलं, ओलावा जर का त्याला दिला, तर त्याच कडक अशा त्या जे खाल्ल्याने दात सुद्धा आपले दुखावतील अशा प्रकारचे ते कडधान्य, त्यांना सुद्धा काय होतं, मृदुता त्यांच्यामध्ये येते, त्यांच्यातनं काय होतं, अंकुर निघतो आणि ते जे काय आहे म्हणजे ते खाण्यायोग्य होतात. तसं आपण वृक्ष जर का राहिलो तर आपण त्या वृक्ष कडधान्यासारखे आहोत. पण आपल्या त्याच क्रियेमध्ये आपण ओलावा जर का निर्माण केला, आपण जेवढं स्मरण करतो 15 गाठी स्मरण करण्यापेक्षा 5च गाठी तुम्ही चतुर्विध दुःखेसी निर्वेद अनुताप अनुसोध सगळं आणून जर का केलं, 5च गाठ्या केल्या, तर परमेश्वर तुमच्या 15 गाठ्यांपेक्षा 5 गाठ्यांकडे जास्त लक्ष देणार आहेत. कारण की त्याच्यामध्ये ओलावा आला. जसं आपण काही काय बघा, काही काही पदार्थ असे खातो की जे खाल्ल्याने आपल्या त्या घशामध्ये ते अडकतात, ठसका लागतो वगैरे, घास अडकतो बोलतो. मग त्याच्यासोबत काय असतं, पातळ चटणी वगैरे आपण त्याच्यासोबत खातो, म्हणजे जेणेकरून ते खाताना ते त्रास होत नाही. तो ओलावा जर का आला तर काय होतं, त्याचा लाभ आपल्याला होत असतो. तीच क्रिया जी आहे ती क्रिया तुम्ही कोरडेनी गुणे जेव्हा करता तेव्हा तुम्हाला त्रास होतो. स्मरणाला बसायला आपल्याला कंटाळा आहे, कारण ओला गुण नाही आहे. सेवा दास्य करताना सुद्धा आपल्याला कंटाळा येतो, कारण ओला गुण नाही आहे. आणि तेच जर का ती क्रिया तुम्ही ओलेनी गुणे करा, स्मरणाहून तुम्हाला उठू वाटणार नाही. तुम्ही उदासपूर्वक उठाल. कोणी काम सांगितले का कामाला जायचंय का कुठेतरी जायचंय म्हणून एकदम अनिच्छेने तुम्ही उठाल स्मरणातून, तुमची इच्छाच नाही राहणार स्मरणातून उठायची, रममान होऊन जाल. जशी ती माय धुवा लेकी ती भेटी झालेली आहे, ती आई म्हणते अगं चल घरी जायचं, ती उठायलाच तयार नाही. आणि ती जशी उठली, अनिच्छेने उठली, अनावडीपूर्वक स्वामींच्या समोरून उठली, आणि जशी उठली तसा ताप आला तिला. हे काय आहे, इतकी आवडी असली पाहिजे की विधीतनं आपण बाहेरच नाही आलो पाहिजे, सतत विधीमध्ये राहिलो पाहिजे. हा आहे प्रेमोपायाचा एक भाग आहे, त्याच्यात तो ओलावा असला पाहिजे. लीळाचरित्र वाचताना तुम्हाला असं झालं पाहिजे की एक लीळा वाचली, वाचता वाचता असं झालं की जे सांडव्याच्या लीळेत आपणच असलो पाहिजे तिथे.
आपण उपस्थित असलो पाहिजे तिथे, इतक्या ओलाव्याने ती लीळा वाचली पाहिजे. डांगरेशांची लीळा वाचताना डांगरेशांना आपणच पाहिलं अशा याच्यात, आणि अक्षरशः म्हणजे तिथे आपल्याला रडू आलं पाहिजे किंवा अंतःकरण हेलावून गेलं पाहिजे. रडू येण्यापेक्षा पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या जवळचं कोणी गेलं, कोरोना काळात होतं ना असं, की कोणाची बातमी आली की आपण दिवसभर त्याच वातावरणात राहायचो. तसं इथे लीळाचरित्र वास्तविक घटना घडून गेल्या आहेत, पण असं इमॅजिन करा आत्ताच घडली ती घटना, आपण लीळा वाचतोय आणि ती आत्ताच घटना घडली, आपण दिवसभर तर याच्यामध्ये राहिलं पाहिजे की डांगरेशांचा विचार आपल्या दिवसभर राहिला पाहिजे. महादाईचा या शेवटी जाताना देवाला आठवत होता, हे एक आनंद आहे. महादाईसारखी व्यक्ती गेली ह्याचं दिवसभर आपल्यावर कुठेतरी आपल्या अंतःकरणावर त्याचं आठवण असली पाहिजे. इतका ओलावा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना आपलं भान सुद्धा टिकवून ठेवायचं, नुसतं त्याच्यात वाहून निघून नाही जायचं की सगळं बाकीचे कामकाज सोडून तेच करत बसायचं असं पण नाही. त्याच्यासोबत हे सुद्धा तुमचं त्याच प्रमाणामध्ये असलं पाहिजे आणि इतर बाह्य क्रियेवर तुमचा कुठलाही परिणाम नाही झाला पाहिजे. इतर लोकांना तुमच्या त्या क्रियेचं प्रदर्शन नाही झालं पाहिजे आणि इतर लोकांनी तुम्हाला नावं सुद्धा नाही ठेवली पाहिजेत. कारण ही क्रिया कशी आहे? आंतरक्रिया आहे, बाह्य क्रिया नाही. जेव्हा तुम्ही ओलाव्याने क्रिया करता तेव्हा ती क्रिया अंतर जास्त असते, बाह्य कमी असते. तुम्ही जेव्हा स्मरणामध्ये लीन व्हाल आणि एखादी लीळा जर का तुम्ही अंतःकरणपूर्वक आठवाल, तुम्हाला चतुर्विध दुःख त्याच्यामध्ये याल, तेव्हा तुमची गाठी फिरण्याचा जो वेग आहे ना तो कमी होऊन जाईल. म्हणजे समजायचं की तुम्ही अंतर ठिकाणी रममान झालात. जेव्हा तुम्ही बाह्य ठिकाणी रममान असता तेव्हा तुमचे अंतर ठिकाण जे आहे त्या ठिकाणी रममानता तुमची कमी असते. असं दोन्हीचा हा एक भाग आहे. आणि म्हणून तुम्ही जेवढं रममान व्हाल तेवढं तुमचा जो काही वेग आहे स्मरणा गाठी फिरवण्याचा तो वेग कमी होईल, परंतु परमेश्वराकडे जाण्याचा जो वेग आहे तो मात्र तुमचा वाढणार आहे. आणि म्हणून आपण हे सगळं का बघतो आहोत? कारण की या सगळ्याच गोष्टींमध्ये ज्या आपण दैनिक क्रिया करतो आहोत त्या कोरड्यानी गुणे करण्यापेक्षा त्याच क्रिया थोडं कमी वेळ करा, पण त्या ओलेनी गुणे जर का तुम्ही केलात तर त्याचं विशेष गोमट जे आहे ते आपल्याला लागेल, विशेष कृपा दृष्टी परमेश्वराची आपल्यावर असेल आणि त्यामधनं परमेश्वर कुठेतरी आपली जी स्वनिष्ठ क्रिया आहे त्यातूनच परमेश्वर आपल्याला परनिष्ठ क्रिया घडवण्याचा सुद्धा योग प्राप्त करवून देतील. आणि हळूहळू जसं सारंग पंडित आहेत, त्यांची तर स्वामींवर बुद्धी सुद्धा नाही आहे, परंतु परमेश्वराला तसं धरून चालत नाही की एखादा जीव आम्हाला त्याची श्रद्धा नाही म्हणजे त्याला कुठेतरी फेकून द्यायचं असं नाही. त्याला काहीतरी घडवून त्याला काय परत आणावं लागतं देवाला. कारण सारंग पंडितांचा उद्धार देवाला कधी ना कधी करावा लागेल. आज जो सारंग पंडित आपल्याला नकारात्मक भूमिकेमध्ये दिसतात तेच सारंग पंडित उद्या प्रेमीय सुद्धा होऊ शकतात. कारण की स्वामींनी काय केलेलं आहे, शांतबाईसांची आणि स्वामींची भेट घडून द्यायला त्यांना निमित्त करवलं देवानी. सारंग पंडितांमुळे शांताबाईसांची देवाची भेट झाली नाही, तर देवानीच ते नियोजन केलेलं की शांताबाईसांची तर भेट होणारच होती, पण ती कुणाच्या माध्यमातून व्हावी, तर सारंग पंडितांच्याच माध्यमातून व्हावी. एरवी तर देवानी कुठेही भेट दिली असती की आऊसांना जर सूचित केलं तसं यांनाही सूचित करून बोलवून घेतलं असतं वेरूळला, पण तसं नाही. त्यांना निमित्त का करवलं की त्यांना सुद्धा काही जे काही निमित्त आहे परनिष्ठ, स्वनिष्ठ तर ते होतेच, वेगळे होते, परंतु परनिष्ठ जे आहे त्यांना देवाने काहीतरी प्रेमोपायासारखं गोमटं घडवलं की त्याचा धागा धरून देव त्यांना पुढे काय करणार आहेत, परत पंथामध्ये आणणार, परत ज्ञान देणार, काहीतरी क्रिया घडवणार. कारण की इथे जर का आपण बघितलं धर्माधर दीजे म्हणजे त्यांना तिथे तर पाठवलंच शांताबाईसांना, शांताबाईसांना सन्निधानही घडलं, स्वामींचं श्रवणही घडलं, कर्मनाशही झाला, स्वामींच्या आज्ञेचं पालनही त्यांनी केलं आणि त्यांचं अनुसरण सिद्धार्थ केलं. आपण ज्यांना धर्माधर देतो त्याचा धर्म असा शेवटपर्यंत गेला पाहिजे, त्याला धर्माधर देणे असं म्हणतात. आणि तर आपल्याला परनिष्ठ क्रिया आपल्याला जी घडली ती लेखी लागते आणि त्यातनंच प्रेमोपाय आपल्याला घडत असतो. म्हणून
प्रेमोपायाचे 14 उपाय वाचल्यानंतर आपण एकदम घाबरून जातो की आपल्याला होईल की नाही, होईल की नाही. तेच आहे. मी तेच सांगतो आहे की ह्या क्रिया आपल्याला आपल्या दैनिक आयुष्यात वारंवार आपल्या वाट्याला येतात. त्या क्रिया फक्त आपण त्यावेळी कोरडेनी गुणे ते करतो म्हणून ते प्रेमोपाय हा प्रकारच घडत नाही आपला. तीच क्रिया आहे. जसं तुम्ही अन्नदानासाठी गेलेला आहात, पंगत करायला गेलेले आहात. आता किती पंगत म्हणजे कसं असतं, पैसे आम्ही येतो आहोत, गेले, पैसे दिले, पंगत खाल्ली, आपण निघून आलो. हे काय झालं, हे कोरडेनी गुणे क्रिया झाली. ही असं नाही. त्या ठिकाणी आपल्याला पंगत ज्या वेळेस ठरलेली आहे, ठरणार आहे, तर ते कमीत कमी 3 दिवस किंवा 8 दिवस आधी आपण देवाला स्मरण केलं पाहिजे की आम्ही जे अन्नदान करत आहोत ते आम्ही करत नाही आहोत, ते तुम्हीच आम्हाला घडवत आहात, तो योग प्राप्त करून देत आहात आणि आम्हाला निमित्त करून कुठेतरी आम्हाला काहीतरी गोमटं व्हावं म्हणून तुम्ही हे आयोजन केलेले आहे. तर हे अन्नदान जे आहे ते योग्य प्रकारे घडू द्या. आमच्याकडनं कुठलाही अविधी होऊ देऊ नका. आमचं अन्न खाल्ल्यानंतर कुणाचाही धर्म जो आहे तो कमी होता कामा नये, कुणालाही मळीनत्व येता कामा नये. आणि जे भोजन करणारी जे काही मार्गमंडळी आहे ते सगळे शुद्ध आहेत, पवित्र आहेत. आमचं राजस तामस असं अन्न खाऊन त्यांची धर्महानी न होता झाली नाही पाहिजे म्हणून आमचं जे अन्न आहे ते आपण कृपादृष्टीने अवलोकन करून पवित्र उचिष्ट आपला प्रसाद आपण त्यांना द्या. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, आता तुमच्या अन्नदानाचा अहंकार नाही, उलट तुम्हाला भीती पाहिजे की आपण जे देतो आहोत त्याच्याने समोरच्याची धर्महानी होईल का, आपण जे मिष्टान्न देतोय त्याच्यात त्यांना आळस येईल का, त्यांना झोप येईल का, त्यांचं दुपारचं स्मरण ठाकेल का, त्यांना काही प्राकृतिक आजार होईल का, अशी भीती आपल्याला असली पाहिजे. हे या भीतीमध्ये काय आहे, भक्ती आहे. त्याच्यामध्ये प्रामाणिक हेतू आहे तुमचा की माझ्या क्रियेने कुणाची धर्महानी झाली नाही पाहिजे, एवढंच फक्त त्याच्यामध्ये तुमचा हेतू आहे. आणि देव त्याचं लक्ष ठेवतात की ही व्यक्ती क्रिया करते परंतु ह्याला स्वतःच्या धर्मासोबतच इतरांच्या मध्ये असलेला जो धर्म आहे त्याची किती काळजी आहे. म्हणून आपल्याला एखाद्या अन्नदान कमी घडलं तरी चालेल पण आपल्या अन्नदानामुळे समोरच्याची धर्महानी होता कामा नये. त्याचं लीळा प्रमाण आपण बघूया की अबोयवला स्वामी म्हणतात आम्हाला भूक लागलेली आहे, तर म्हणतात देवा नाही. बघा देव आपल्याकडे देव मागतात का कधी, काही आपल्याकडे मागतच नाही. आपण तर रोज देवाला अन्नदान वगैरे काही उपहार दाखवतो, विविध पदार्थ संकल्प सोडतो, देव आपल्याकडे मागतच नाहीत आणि आपण देवाला देण्यासाठी तळमळतो आहोत. आणि इकडे स्वामी म्हणतायत, स्वामी मागतायत पण ती बाई द्यायला तयार नाहीये. बघा त्या न देण्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. म्हणजे जे भाईदेव व्यास होते, भाईदेव व्यासांच्या ते बोरं देण्यामागे जो उद्दिष्ट आहे की देवाला त्रास नाही झाला पाहिजे, आंबट बोरं नाही गेले पाहिजे, गोडच गेले पाहिजे. बघा हे सुद्धा काय आहे, ह्याच्यामध्ये ती क्रिया किती आवडीपूर्वक आहे की देवाला त्रास नाही झाला पाहिजे. आमच्या बाईचा बरवा पदार्थ निवडून द्यायचे का, की देवाला त्रास नाही झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये बाईसांची काळजी आहे, भटोबासांची काळजी आहे. अशा पद्धतीने सगळं ते चालू आहे. तिथेच इथे अबोयोंच्या अन्नदान न देण्याच्या क्रियेमध्ये सुद्धा प्रेम आहे. देण्यामध्ये प्रेम असतं, देण्यामध्ये विधी असतो, देण्यामध्ये गोमटा असतं. इथे त्यांच्या न देण्यात गोमटा आहे, न देण्यात सुद्धा अविधी नाही, हे विधी आहे. तिकडेच एकाईसानी स्वामींनी सांगितल्यावरही भटोबासांना शिदोरी दिली नाही, हे न देण्यामध्ये ओखटा आहे. आणि इथे आबोयोंनी स्वामींनी पुऱ्या मागतानाही न देणं ह्याच्यात त्यांना गोमटा आहे. ती म्हणते की नाही देवाचं जेवण झालेलं आहे आणि आता देवाला जर का देवानी माझं उगाच माझ्या म्हातारीचं ऐकून म्हणून जबरदस्तीने खाल्लं तर देवाला त्रास होईल, आता नको म्हणून नाही म्हणते ती. आणि आपण तर बाबा जेवून आले तरी नाही नाही घ्या, काही होत नाही, काही होत नाही. आपल्याला ही लीळा समजलीच नाही अबोयोंची की एकदा भोजन झाल्यानंतर काहीच खायचं नाही. आपल्याला आहारशास्त्र माहिती नाहीये. आपण म्हणतो की आता जेवण झालं आता फळं खा. त्याच्यामध्ये असं आहे की जेवणानंतर फळं हा खायचं नसतात कधी, आपल्या डोक्यात कोणतरी बसवलेलं आहे. ते जेवणानंतर आईस्क्रीम काय होत नाही खा. ऍक्च्युली जेवणानंतर तुम्ही जे पण खाता त्याचं सगळं तुमचं वजन वाढण्यामध्ये सगळं ते जातं. म्हणून
भोजनानंतर काहीही खायचं नसतं, आरामच द्यायचा असतो. ह्या लीळेतनं आम्हाला ते कळतं. परंतु त्या ठिकाणी त्या बाईंचाच भाव एवढा आहे, इतकी आवडी आहे त्या अभयोंची, की त्याच्यामधनं देवाला काय करावं लागली, भुकेचा स्वीकार करावा लागला. परत त्यांचं ते अन्न ग्रहण करावं लागलं. तुम्हाला आम्हाला वाटतं की त्यांचं अन्न ग्रहण केलं, अन्न ग्रहण नाही, त्यांची आवडी जी आहे ती ग्रहण केली. देवाला कसली भूक लागली की त्यांनी चांगल्या पुऱ्या बनवून आणलेल्या होत्या म्हणून नाही. देवाने बघितलं की मगाशी तर आपण जे भोजन केलं ते उदरामध्ये गेलं, उदर भरलेलं आहे, पण अजून परमेश्वराचं जे काही देवाला अपेक्षित आहे आवडी, ती आवडी अजून देवाला मिळाली नाहीये. जर लहान मुलगा असेल बघा, त्याला तुम्ही काही खायला जा, जेवण झालेलं आहे, तो काहीच खात नाही, पण त्याला आईस्क्रीम द्या लगेच तो खातो, चॉकलेट द्या लगेच खातो. म्हणजे त्याला जे पाहिजे आहे ते मिळालं की तो लगेच खातो. तसं परमेश्वराला जे पाहिजे आहे ते त्यांच्याकडे होतं. अन्न नव्हतं अभयोंकडे, आवडी होती. आणि देवाने बघितली आवडी आहे का, मग द्या. कारण ती आवडी जी आहे त्या पुऱ्यांशी संबंधित आहे. देवाने अशी त्यांची आवडी स्वीकारली असती त्याचं समाधान अभयोला झालं नसतं. म्हणून देवाला काय करावं लागतं, त्या पदार्थांच्या माध्यमातून ते स्वीकारावं लागतं आहे. देवाला कुठलाही त्रास होत नाही. देवाला त्रास तेव्हा होतो की जेव्हा आपण नुसतं अन्नदान देतो तेव्हा त्रास होतो. जेव्हा तुम्ही आवडीपूर्वक अन्नदान द्याल तेव्हा देवाला खरोखर परमेश्वर ते स्वीकारणार आहेत. तुम्ही उपाराची आरती नाही म्हटली तरी चालेल, विड्याची आरती नाही म्हटली तरी चालेल, तुम्ही विडाच असा व्हा ना, आरती म्हणायचीच गरज नाहीये. तुम्ही उपारच देवासमोर असा ठेवा की उपाराची आरती म्हणायचीच गरज नाहीये, देव असंच स्वीकारणार आहेत. अभयोंनी आरती म्हटली का, उपाराची आरती म्हटली का अभयोंनी, नाही म्हटली आहे. पण समर्पणाचा भावच एवढा जबरदस्त आहे, इतक्या ओलेनी गुन्हे आहे की देवाला ते स्वीकारावंच लागलं. अशा अनेक लीळा आपल्याला बघायला मिळतात की ज्यांनी ते दातृत्व केलं आणि देवाने ते स्वीकारलं. म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर का आपली आवडी जर का निर्माण करता आली, आवडी जर का त्या क्रियेत ठेवता आली, तर अतिशय चांगल्या पद्धतीने परमेश्वरालाही आपल्या बाबतीत नियोजन करता येईल आणि प्रेमोपायादी क्रिया आपल्यालाही परमेश्वर घडवतील. मी मागच्या सत्रामध्ये सांगितलं की भटोबास महादाईचा माहिमभट्ट हे आपल्या सोबतच होते ना तमामध्ये, तू वेगळीकडे थोडीच होते, आपल्या सोबतच होते. पण हे आपल्या पुढे निघून गेले, अक्षरशः प्राप्तीला निघून गेले. मग आपण मागे का आहोत आणि ते पुढे का गेले, कारण त्यांनी देवाने सांगितलेलं सगळं ऐकलं आणि सगळं आवडीपूर्वक आणि प्रामाणिकपणे सगळं केलं, म्हणून ते निघून गेले, प्राप्तीला निघून गेले. आणि आपण त्यांच्यासोबतच होतो, पण आपण एकदम गटांगळ्या खातो आहोत आणि कधी पुढे जाणार आपल्याला स्वतःला सुद्धा माहिती नाही. आजकाल आपण ते प्रवासात सांगू शकतो की आपण 2 तासात आपण पोहोचणार आहोत, तिथे दाखवत आहे, तसं सगळं दाखवलं जातं. ट्रेन पण लेट झाली तर ते दाखवतं की ही किती वाजता पोहोचणार आहे लेट झाल्यानंतर. पण आपण अजूनपर्यंत तो मॅप आपल्याकडे नाहीये की ज्याच्यामध्ये आपल्याला शाब्दज्ञान चरित किती तासामध्ये होणार आहे, किती दिवसात होणार आहे, किती वर्षात होणार आहे, किती जन्मात होणार आहे, किती सृष्टीत होणार आहे, अजूनपर्यंत तो मॅप आपल्याकडे नाही आहे. आणि ते आपल्याला कधी जमेल, जेव्हा आपण सगळे आवडीपूर्वक करू. ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आवडी दडलेली आहे, ती फक्त आपण त्याला कार्यरूप करत नाही आहोत. तेच कार्यरूप जेव्हा तुम्ही कराल, जसं आपण फुलं वाहतो, ते फुलं वाहत असताना सुद्धा तुम्ही जर का आपण आता बघा कितीतरी फुलं आणतो, वेगवेगळी फुलं आणतो, सुगंधित फुलं आणतो, 1.25 लाख फुलं वाहतो. मला सांगा, हे सगळी फुलं वाहताना आपल्या डोमेग्रामचा पूजा अवसर आठवतो का कधी? त्या डोमेग्राम आज आपण इथे जरी फुल वाहत असलो तरी ते फुल वाहत असताना आपल्याला डोमेग्रामचा पूजा अवसर आठवला पाहिजे, स्वामींचा नित्यदिनीचा पूजा अवसर आठवला पाहिजे, स्वामींना समर्पित केलेले ते फुलांचे अलंकार आठवले पाहिजेत आणि त्या फुलांचा सुगंध आपल्याला इथे आला पाहिजे. ह्या फुलांचा नाही आला तरी चालेल, आपण ह्याच फुलांचा सुगंध घेतो. पण तुम्ही कधी असं हे केलेलं आहे का की जे फुलं आधीच सुगंधित आहेत आणि त्या फुलांचा सुगंध स्वामींच्या श्रीमूर्तीला स्पर्शून मग आपल्याला येतोय, म्हणजे त्याचा सुगंध आता वेगळा झाला ना. अजून जे परमेश्वराच्या स्वरूपाला स्पर्शून किंवा
स्वामींच्या त्या श्रीमूर्तीला स्पर्शून जो गंध येतो, जो दरवळ येतो, तो अजून त्याच्यामध्ये कितीतरी बदल होणार आहे. आम्हाला या फुलांचा सुगंध नाही आला तरी चालेल. आम्ही जे सांगतो ना, फुलं आपण वाहतो नाही वाहतो तो भाग सोडून द्या आता. पण जी फुलं वाहिल्या गेलेली आहेत पूजा अवसर काळी प्रत्यक्ष स्वामींना, त्या फुलांचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कुणाचं तरी दुःख तुम्ही बघता, ते दुःख तुमच्यापर्यंत पोहोचतं की नाही? दवाखान्यात कोणी ऍडमिट आहे, कोणी म्हणतंय आम्ही असा अपघात झाला, आपल्याला ते दुःख इथपर्यंत पोहोचतं. अहो, मालिकेतल्या लोकांचं दुःखही पोहोचतं आपल्यापर्यंत, आहे की नाही? बाया रडतात अक्षरशः त्या मालिकेतलं दुःख बघून. ते जर का दुःख पोचतं तर आमच्या स्वामींचा डोमेग्रामला आपण गेल्यानंतर आपण फक्त विडे वाहूनच बाहेर यायचं का? तिथे डोमेग्रामला गेल्यानंतर राजमठात वगैरे फुलं वाहून आपण बाहेर निघून यायचं का? आपल्याला डोळ्यासमोर आलं पाहिजे की स्वामींना एक एक फुलांचे अलंकार, त्या फुलांचा सुगंध काय असेल, किती दरवळ असेल त्या गोष्टींचा, आणि तिथल्या भक्तीचा दरवळ किती असेल. म्हणजे किती 3-3 दरवळ झाले. म्हणजे तो फुलांचा सुगंध आहे, तो धुपाचा सुगंध आहे, आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तजनांच्या भक्तीचा पण सुगंध आहे. आणि हे तिघही सुगंध जे आहेत ते स्वामींना स्पर्शून जेव्हा येतात तेव्हा त्या सुगंधामध्ये अजून एक वेगळीकता निर्माण होत असते. त्या सुगंधाचा श्वास आपल्या अंतःकरणामध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या अंतःकरणातली दुर्गंधी निघून जाईल, आणि तो सुगंध जो आहे, जो परिमळ आहे, तो आपल्यामध्ये आला पाहिजे. आपण पूजावसर काळामध्ये नुसतंच पूजावसर न म्हणता तो एक भाव जो आहे त्या काळाचा तो पूर्ण इथे आला पाहिजे. ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? प्रेम दडलेलं आहे. म्हणजे जन्म जीवित जे देणं आहे ते हे आहे, आणि त्या माध्यमातनं तुम्ही देव जोडता, देवाशी तुम्ही स्वतःला जोडून घेता. हेच परस्परे परमप्रीतीमध्ये सुद्धा आहे की तुम्ही त्यातनं देवाला जोडताय, देवाला स्वतःशी जोडून घेताय, आणि देव तुम्हाला मग जोडून घेतात. त्या प्रत्येक क्रियेमध्ये जर का आवडी असेल तर त्या क्रियेशी तुम्ही स्वतःला जोडून घेत आहात, देवाशी जोडून घेतायत. म्हणजे साधाईसा जेव्हा पाण्यामध्ये चालले आहेत तेव्हा ते आवडीपूर्वक आहे, रात्रभर झोपलेले नाहीत ते. ह्याच्यामध्ये इतकी आवडी आहे की ते देवाशी जोडल्या गेले की खोलात चाललेत की कुठे चाललेत याचंही लक्ष नाही आहे. परंतु नुसतंच त्यांनी स्वतःला देवाशी जोडून घेतलं एवढाच भाग नाही झाला, तर त्यांच्या या आवडीमुळे देवाला सुद्धा काय करावं लागलं? त्यांना जोडून घ्यावं लागलं, आणि देवाला लगेच काठावर देवाने त्यांना आणलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर का आवडी असेल तर तुम्ही कधीही बुडू शकत नाही. जेवढा आवडीचा महासागर, जेवढा आवडीचा महापूर असेल तेवढं तुम्ही म्हणजे इतर दोषांमध्ये बुडण्यापासून तुम्ही वाचता. आणि या सगळ्या ठिकाणी आवडी, लीळा चरित्रातली प्रत्येक लीळा आहे, त्या लीळेमध्ये जर का आमचे स्वामी प्रसन्न झाले असतील तर त्या प्रत्येक क्रियेमध्ये काय आहे? त्या भक्तजनांची ती आवडी आहे. आणि म्हणून परमेश्वर काय होतात? प्रसन्न होतात. निळभट्टांनी केलेल्या ज्या काही विधी आहेत, ज्या क्रिया आहेत, ते आठवून आमचे स्वामी आज प्रसन्न होतात की नाही? नाही. प्रशंसा जी आहे, स्तुती जी आहे, ते भंडारेकारच. उठणं बसणं नाही, ते भंडारेकारच. स्वामी आज प्रसन्न होतात ते सांगून. म्हणजे काय आहे? ती नोंद देवाने केलेली, कारण की त्यांच्यामध्ये त्या निळभट्ट भांडारेकारांच्या त्या प्रत्येक क्रियेमध्ये ती आवडी दडलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मुख्यत्वे हे बघायचं आहे, नुसतीच भक्तांची लक्षणं वाचून आता मी धडाधड तुम्हाला वचनं आणि वचनांचे अर्थ सांगितले असते, परंतु झालं ना, त्या भक्तांची लक्षणं अशी असतात हे आपल्याला माहिती पडलं, आणि स्वामीच्या ठिकाणी किती कोण कोण भक्तजन होते ते पण आपल्याला माहिती झालं. परंतु आपल्याला काय? आपल्याला इथे काही भक्ती करता येईल का? तशी आपल्या दैनिक क्रियेमध्ये त्याची भक्ती आपल्यामध्ये आणता येईल का? हे जोपर्यंत माहिती होणार नाही ते भक्तांची लक्षणं नुसतीच वाचून उपयोग नाही. म्हणून इथे सांगितलेलं आहे देवाने की एका प्रेम संचरती, मागचं 13वं वचन आपण बघितले, एका प्रेम संचरती म्हणजे ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, परस्परे परमप्रीती, परमेश्वराच्या प्रत्येक क्रियेबद्दल आवडी, ते म्हणतात की आम्ही सांडोवा बांधणार नाही, आम्ही बुडून जाऊ, आवडीच नाही, देवासाठी वाहून गेलं बुडून गेलं हरकत काय? म्हणजे वाहून जाण्याची तयारी नाही, पण भट्टोबासांची आवडी आहे, प्रामाणिकता आहे, देवाच्या ठिकाणी वाहून घेण्याची तयारी आहे.
म्हणून वाहून जाण्याची भीती नाही आहे त्यांच्यामध्ये, की मी वाहून जाईल ही भीतीच नाही राहिली, कारण की त्यांनी वाहून घेतलेलं आहे देवासाठी, ही आवडी त्यांच्यामध्ये आहे. म्हणून इथे काय आहे की अशी आवडी देवाच्या प्रत्येक आज्ञेविषयी ज्यांनी ठेवली ते भटोबास झाले. किंवा परमेश्वराच्या परिवाराशी त्यांनी जी काही आवडी ठेवलेली आहे, असे जे काही भक्त आहेत, अशी जी काही ज्ञानी आहेत, ज्यांनी प्रत्येक क्रियेविषयी आवडी ठेवली, ईश्वराच्या जड चेतन जे काही पदार्थ आहेत त्या सर्वांविषयी ज्यांनी आवडी ठेवली, स्थानाविषयी, विशेषाविषयी, प्रसादाविषयी, ईश्वराच्या उपदेशी व्यक्तीविषयी, वासनिक व्यक्तीविषयी, संत असतील, अनुसरलेले असतील, भक्त असतील आणि परमेश्वरांविषयी तर आहेच आहे, एवढ्या सगळ्या ठिकाणी जर का आवडी ठेवलेली जी व्यक्ती आहे त्याला प्रेमोपाय घडवल्या जातो, त्यांना मग पूरभजन घडवल्या जातं. आणि मग अशा जीवांना, ज्यांना पूरभजन घडलेल्या अशा जीवांना प्रेम संचरती, म्हणजे मग प्रेमाचा संचार केला जातो. प्रेम होण्यासाठी हे सगळे टप्पे करावे लागतात, नुसता प्रेमोपाय होऊन चालत नाही, तर प्रेमोपाय घडलाच पाहिजे आणि त्याच्या पुढे मग पूरभजन घडलं पाहिजे. पूरभजन घडल्यानंतर मग त्या ठिकाणी प्रेमाचा संचार जेव्हा केव्हा परमेश्वर त्यांच्या प्रवृत्तीने करतील. मग प्रेमाला प्रेम हे एकच नाव आहे का? ना प्रेम बोलीजे भक्ती बोलीजे, प्रेम बोलीजे म्हणजे प्रेमाला प्रेमही म्हणता येतं आणि प्रेमाला भक्ती असं सुद्धा म्हणता येतं. म्हणजे प्रेमियाला प्रेमी असं सुद्धा म्हणता येतं आणि प्रेमियाला भक्त असं सुद्धा म्हणता येतं. आणि प्रेम बोलीजे भक्ती बोलीजे, तुम्ही त्याला प्रेम साधन म्हणा नाही तर भक्ती साधन म्हणा, किंवा तुम्ही त्याला प्रेमिया असं म्हणा किंवा तुम्ही त्यांना भक्त असं म्हणा, दोन्हीही नावं त्यांना लागू आहेत. आता प्रेम ज्यांना झालेलं आहे त्यांची विशेषता काय आहे बरं? इथे तर सांगितलं की एका प्रेम संचरती किंवा प्रेम बोलीजे भक्ती बोलीजे, त्यांना दोन नावं झाली. मग दोन ह्याच विशेषता आहेत का? किंवा त्यांची अजून काय विशेषता आहे? ना प्रेम संचार मात्रे, ज्ञानापसी प्रेम उत्तम जे सांगितलेलं आहे, तर का बरं उत्तम का आहे? अशी काय विशेषता आहे त्याच्यामध्ये? तर प्रेमियाच्या संदर्भात सांगतात की प्रेम संचार मात्रे, प्रेमाचा संचार झाल्या झाल्या लगेच विकार विकल्प स्वभाव विकार, म्हणजे विकाराची व्याख्या केलेली आहे की पदार्थ संबंधी जीव आनसारखा होय आणि उल्लेख उपजे, एवढी मोठी व्याख्या आहे ती. पदार्थ संबंधे म्हणजे आपण एक आपल्या स्वाभाविक परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि त्याच्यामध्ये जर का पदार्थ संबंधे, एखाद्या पदार्थांचा जर का संपर्क आला तर काय होतं? जीव आनसारखा होय, आनसारखा होतं म्हणजे आपल्यामध्ये बदल होतो. जसं तुम्ही स्मरणाला बसलेले आहात आणि तेवढ्यामध्ये जर का आपल्याला एखादा आपल्या आवडीचा पदार्थ जर का तिथे लक्षात चाहूल लागली की तो पदार्थ बनवलेला आहे बरं का, नाश्ता तयार झालेला आहे, त्याचा सुगंध परिमळ आपल्यापर्यंत आला की तुमची जी स्मरणाची जी काही लय असते ती काय होते? लगेच तुटून जाते. त्याचा सुगंध तुम्हाला आला नव्हे तर तुम्ही तो घेतला. जेव्हा तुम्ही स्मरणामध्ये लीन असता तेव्हा तुम्हाला काहीच लक्ष देत नाही आसपास काय चालू आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तल्लीन असता एकदम. आणि जेव्हा आपल्याला आपल्या स्मरणाच्या त्या वातावरणातनं जेव्हा दुसरं वातावरण आपल्यामध्ये शिरतं त्यावेळेस आपण स्मरणातनं बाहेर पडलेलो असतो. स्मरण करता करता जसं आठवलं की पाणी आलं नाही अजून की लगेच लय तुटली, तुमचं स्मरण तुटलं. किंवा तुम्हाला दुसरं कुठलं कार्य आठवलं की लय तुटली, तुमचं स्मरण तुटलं, भंगलं. ते हे काय आहे? पदार्थ संबंधे जीव आनसारखा होय. आपण एखाद्या क्रियेत लीन असताना, विधीमध्ये लीन असताना, एखाद्या व्यक्तीमुळे, एखाद्या पदार्थामुळे, एखाद्या वस्तूमुळे जर का तुम्ही आनसारखे झाले, तुमची मूळ स्थिती भंगली, तर त्याला काय म्हणतात? उल्लेख उपजे. नंतर त्याच्यामध्ये काय होतं? उल्लेख उपजे म्हणजे ती व्यक्ती आली का लगेच आठवतं त्या व्यक्तीला काम सांगायचं आहे, उल्लेख उपजला. पदार्थ एखादा असेल तर तो खायचा आहे, तो एक उल्लेख आठवला. किंवा मग वस्तू असेल, हा ती वस्तू आणायची आहे,
उल्लेख झाला. पदार्थ संबंधी जीव आनसारखा म्हणजे मूळ स्थिती भंगते. जसं पाणी आहे एकदम शांत आहे आणि त्याच्यामध्ये एक खडा टाकला तर काय होतं, त्याच्यामध्ये तरंग निर्माण होतात, म्हणजे त्याची जी मूळ स्थिती आहे ती भंगली. जी स्थिरता आहे ती तुम्ही अस्थिर करून टाकलं, याच्यामुळे काय होतं की उल्लेख उपजे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो, उल्लेख उपजतो आणि तुमच्या अंतःकरणामध्ये स्मरण नावाचा जो उल्लेख सुरू आहे पूर्णपणे, जे उच्चारण सुरू आहे त्याच्यामध्ये इतर उल्लेख आले की ते स्मरण मग मूळ स्थिती स्मरणाची भंगून जाते. तुमच्या जीव स्वरूपाची मूळ स्थिती भंगून जाते आणि इतर विचार तुमच्यामध्ये येतात आणि त्या विचारा दाखल तुमच्यामध्ये नवीन उल्लेख निर्माण होतात. एवढ्या वेळ जे स्मरणाचा उल्लेख होता, लीळेचा उल्लेख होता, चतुर्विध दुःखाचा उल्लेख होता, तो आता बाजूला पडून नवीन उल्लेख तयार झाला आणि उल्लेख उपजे. पदार्थ संबंधे जीव आनसारखा होय आणि उल्लेख उपजे. असा उल्लेख उपजला की त्याला म्हणतात विकार. आणि ज्ञानियाच्या बाबतीमध्ये हे वारंवार होतं. अनेक लोक मला प्रश्न करतात की मन स्थिर करण्यासाठी काय करायचं. मी त्यांना एकदम याच्या कडक वाक्यात सांगतो की मन स्थिर करण्यासाठी तुम्हाला मनस्थिर करावं लागेल. मनस्थिर करण्याची कुठलीही औषध बाजारामध्ये मिळत नाही, बरोबर आहे का. मिळते का गोळी, डोकं बंद व्हायची, डोकं दुखी बंद व्हायची गोळी मिळते, ताप जायची गोळी मिळते. मनस्थिर करायची एखादी गोळी आहे का, नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मनस्थिर करावं लागेल. इतर दुसरा उपाय त्याला नाही. तुमच्या मनावर आपल्याला काय झालं की सगळ्या गोष्टी ऐकल्याच पाहिजेत, की म्हणजे हे असं गोळी घेतली की कार्य झालं पाहिजे आपल्याकडनं, असं नाही. भोजन सुद्धा ऐकतच असं टाकले की लगेच भोजन, त्याला इन्स्टंट म्हणतात ना, लगेच तयार झालं पाहिजे, असं नाही. मनाच्या स्थिरतेच्या बाबतीत हे होणार नाही. ते तुम्हाला काय करावं लागेल, प्रयत्न करून करून मनाला नियंत्रणात आणावं लागेल आणि तरच ते मन स्थिर होणार आहे. अनेक लोकांचा दुसरा प्रश्न असतो की आम्ही स्मरण करायला लागलो की आमचं मन इकडे तिकडे निघून जातं, मग काय करायचं. आता मी त्याच्यात काय करू शकतो. अहो, देव स्वतः सुद्धा काही करू नाही शकत याच्यामध्ये. हे कोणाला करावं लागेल, तुमचंच तुम्हाला ते आचरण करावं लागेल. तिथे काही काही बाबतीमध्ये परमेश्वर सुद्धा काही करू शकत नाही. असं असतं तर तमातनं तिकडेच नेलं असतं देवाने आपल्याला, एवढं किलोमीटर आपले वाढलंच नसते, बरोबर की नाही. पण काही गोष्टी देवाच्या कडे सुद्धा हातात नाही, त्या जीवाच्याच थ्रू झाल्या पाहिजे तरच ते जमतं. जसं आई मुलाला काय करेल, आईचं पदार्थ आई मुलाला बनवून देईल, ताटात देईल, त्याला घास मोडून देईल, ते घास मोडलेले त्याला भरवेल. कदाचित त्याला चावायचं कंटाळा असेल तर आई काय करेल, असं पण करते ना, आई स्वतः चावून मग मुलाला भरवते. असं पण असतं की नाही, माहिती आहे की नाही महिलांना. जसं मुलांना दात नसतात वगैरे तेव्हा कधी कधी आई स्वतः चावते ते आणि मग मुलांना भरवते. किंवा मग नवीन आहे मिक्सरला खलबत्त्यात हे करून बारीक करून त्या मुलाला भरवेल आई. म्हणजे चावायचाही त्रास आहे का. परंतु जर का मुलांनी ठरवलं मला गिळायचंच नाही, मग गळ्याखाली तो तोंडातल्या तोंडातच फिरवत, त्याला आई काही करू शकते का, काहीच करू शकत नाही. तो सर्वस्वी गळ्याखाली अन्न गिळण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते त्या मुलाचं आहे. एरवी तुम्ही म्हणाल की ते औषधाच्या वेळेस असतं आहे ना, ते असं उपरी टाकून त्याला जबरदस्ती औषध हे केलं जातं वगैरे ते. परंतु जर का त्यांनी वमन केलं तर त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे एक काळ माझा होता की गोळ्या घेणं म्हणजे माझ्यासाठी एवढं भयानक हे होतं, म्हणजे गोळ्या घेणं म्हणजे डॉक्टरांच्या अजिबात गळ्याखाली गोळ्याच जात नव्हत्या माझ्या. घेताना ते मला मळमळूनच यायचं, नको वाटायच्या गोळ्या. म्हणजे मी जर का आजारी पडलो तर माझ्या बाजूला सगळे बसलेले असायचे, म्हणजे मी जाणार आहे म्हणून नाही, तर गोळ्या घे बाबा, गोळ्या घे. म्हणजे मला एक गोळी घ्यायला म्हणजे पूर्ण एक डोस घ्यायला मला अर्धा एक तास पाऊण तास लागायचा. एक गोळी खायची, थोड्या वेळाने मग दुसरी गोळी खायची, तिसरी गोळी खायची, असं होतं. अर्थातच हे काय आहे की मी जरी किती माझी इच्छा असेल की औषध घ्यावं आणि मग ते पोटात जावं, पण ते गळ्याच्या खाली जातच नसेल, माझी वृत्तीच माझा स्वभावच तसा असेल तर त्याच्यापुढे मी स्वतः सुद्धा काही करू शकत नव्हतो. म्हणजे हे काय आहे, काही ठिकाणी इतर कोणीही आपल्या मदतीला येणार नाही, आपणच आपल्या मदतीला यायचं असतं
आता मी सुखरूपपणे गोळ्या घेतो. म्हणजे आता ती सवय मी करून घेतलेली आहे. अर्थातच तुम्हाला तुमचं मन स्थिर करायचं असेल तर ते तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल. तुम्हाला जर का स्मरण करताना तुमचं मन इकडे तिकडे जात असेल, विविध उल्लेख तुमच्यात येत आहेत, म्हणजे तुमच्याकडे अधोविकाराचा प्रमाण तुमच्याकडे जास्त आहे. ज्ञानियाच्या ठिकाणी किंवा इतर साध्या जीवांच्या ठिकाणी तो प्रकार जास्त असेल तर ज्ञानिया तरी आचरण करून काय करणार आहेत, तो अधविकार घालून टाकते. हळूहळू तो अधविकार निघून जातो, ऊर्ध्वविकार होतो. मग इतर कुठलेही उल्लेख आपल्या मनामध्ये येणार नाहीत. म्हणजे इथे आपण बघितलं की आपल्याकडे जो अधविकार आहे त्याच्यामुळे इतर उल्लेख आपल्याला होतात. म्हणजे आपल्याला हा एक भाग लक्षात आल्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल, सतत मनावर लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे जो नुकतंच रांगायला लागलेला मूल असतं, आई स्वयंपाक सांभाळून त्याला सांभाळत असते. स्वयंपाक चपात्या लाटता लाटताच इकडे तिकडे बघून घेतो, तू कुठे आहे, काय करतो आहे. स्वयंपाकही चालू आहे आणि त्याला सांभाळणंही चालू आहे. तेवढ्यात त्यांनी काही इकडे चुकीच्या ठिकाणी जात असेल लगेच आई त्याला उचलून इकडे आणून ठेवते. हे काय आहे, आपल्याला सुद्धा असंच करावं लागेल. आपलं मन म्हणजे असंच लहान बाळ आहे, ते इकडे तिकडे रांगत जाणार आहे. आपलं मन जे आहे ते रांगणारं नाही, ते पळणारं आहे. त्यामुळे ते पटकन इकडे तिकडे निघून जातं. आणि कधी कधी असं पण असतं की ती आई बिचारी मोबाईलमध्ये एवढी दंग असते की तिचा मुलगा कुठे गेला तिला माहितीच नाही पडत. असं होतं. ते मागे आलेलं ती आई बोलत बोलत निघून गेली, तो मुलगा तिकडेच, मग कोणीतरी आणून दिलं त्याला. म्हणजे आपलं सुद्धा असंच होतं की आपली गाठी फिरतच राहते, नंतर लक्षात येते की हे ब्लँक फिरून आली गाठी, नाम नाहीये त्याच्यामध्ये. अंतकरणात तर नाहीच, पण मुखामध्ये सुद्धा नाम नाहीये आणि गाठी नुसती फिरते फिरते. मग आठवतं की आपण गावाला गेलो होतो, आपण विना तिकीट असं इकडे तिकडे जाऊन येत असतो कधी कधी. मग आपण परत मन आणतो आणि त्याच्यात किती वेळ गेला तुम्हाला माहिती नाही. तुम्हीच फक्त म्हणता आम्ही 15 गाठ्या केल्या, आम्ही 1 तास स्मरण केलं, पण 1 तासात तुम्ही स्मरणामध्ये किती वेळ होतात उपस्थित तुम्हाला माहिती नाही. आत्ता प्रवचन ऐकता ऐकता किती लोक जरी घरी जाऊन आले असतील, भाजी मंडईत जाऊन आले असतील, म्हणजे तेवढ्या वेळामध्ये ते आठवतं. मी जर का म्हटलं की पाणी आलं का लगेच लोकांना आठवतं आपल्याकडे पाणी येणार, लगेच तिकडे तो विचार चालू होऊन जातो लगेच. म्हणजे हे काय आहे की आपलं मन जातं येतं अधविकारामुळे. भक्ताच्या बाबतीमध्ये ती समस्याच नाही आहे, त्यांच्याकडे अधविकार नाहीच आहे, ऊर्ध्व विकार आहे. विकार काय सांगितलं इथे, उच्छेदुनी जाय, विकार जातो. आणि स्वामी सांगतात जीव विकारा वेगळा केवळाही झालाची नाही. विकार त्याच्याकडे असतोच, पण तो एक तर आध असेल ना ते एक ऊर्ध्व असेल. आपल्याकडे आधच विकार असल्यामुळे आपल्यामध्ये ईश्वराचे उल्लेख कमी होतात, आपल्याकडे लीळेंचे उल्लेख कमी, वचनांचे उल्लेख कमी, नामाचे उल्लेख कमी होतात. पण भक्ताच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. भक्तांच्या विकाराचा उच्छेद होतो, म्हणजे अधविकाराचा उच्छेद होतो, म्हणजे ऊर्ध्व विकार त्यांच्याकडे वाढतो. अधविकाराची जागा ऊर्ध्व विकार घेतं. त्यानंतर विकल्प म्हणजे कल्पाकल्प भाव भक्तामध्ये नसतो. ज्ञानियामध्ये तर एवढा असतो की बस आम्हाला लीळा तर पाठ करायला सांगितलं आमची होईल की नाही पाठ, वचन पाठ करायला सांगितले होईल की नाही पाठ, स्मरण करणार आहोत तर स्मरण होईल की नाही होईल. मग आता एवढ्या लोकांना आपण हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे, मग त्यांची व्यवस्था आपल्याकडनं होईल की नाही होईल, सेवादास्य होईल की नाही होईल, मार्गात राहणं होईल की नाही होईल, कोणी काय बोललं ते ऐकणं होईल की नाही होईल. म्हणजे ह्याची कसलीच आपल्याला शाश्वती नाहीये. सतत विकल्प आहे. विकल्प म्हणजे कल्पाकल्प भाव आपल्या मनामध्ये दडलेला आहे. भिक्षेला मी जाऊ शकेन का, भिक्षा मी घेऊ शकेन का, ते मला अन्न पचेल का, मला जमेल का चालणं एवढं. पदयात्रा जर का कोणाला सांगितलं पदयात्रा आहे तर पहिला प्रश्न किती किलोमीटर चालतात, किती चालू. तुम्ही जर का तिथे पडला तर तुम्हाला तुमची सोय परमेश्वर करतील ना काही ना काही. म्हणजे व्यवस्थापन सगळीकडेच असतं, परंतु आपला संदेह सगळ्यात पहिले तो येतो. हा प्रकार भक्तांच्या बाबतीमध्ये नसतो. त्यांच्या मनात आलं की बाबा सांडवा बांधणं होईल की नाही होईल, नाही होणार. विकल्प मनात आला, भटोबासांच्या मनात नाही आला. भटोबास म्हणण्यापुरते ज्ञानी आहेत, परंतु ते भक्त या पदामध्येच आहेत. आवडी ज्यांच्याकडे आहे ते सगळे ज्ञानी भक्त पदामध्ये येतात. आत्यंतिक आवडी जी आहे
ते भक्तपदामध्येच येतात. मग जिथे भक्त आहे, साधाईचा असतील, आपल्याकडे तर इथे ऊन असेल तर सत्संगाला जायचं की नाही जायचं, ट्रॅफिक आहे तर सत्संगाला जायचं की नाही जायचं, पाऊस आहे सत्संगाला जायचं की नाही जायचं. कारण की कल्पाकल्प भाव आहे. तो भाव साधाईसांच्या मनात नाही की पाणी जास्त आहे बुडालो तर वगैरे, हा कल्पाकल्प भावच नाही आहे. सरळ जायचं देवासाठी. देगावच्या ज्या बाई आहेत त्यांच्या मनामध्ये हा कल्पाकल्प भाव नाही. सरळ आल्या तिकडून, बुडून की वगैरे काही नाही अजिबात. हे काय आहे, तिथे विकल्प नाहीये. विकल्प उच्छेदून गेला. जिथे विकल्प आहे तिथे तुमच्या प्रत्येक विधिरूप क्रियेच्या बाबतीमध्ये तुमच्यात आणि त्या विधीमध्ये अंतर पडतं. कारण आपण विचारच जास्त करतो, आचार आपला कमी आहे. आणि जे आवडी राखणारे जे कोणी भक्त आहेत ते विचार करत नाहीत, ते फक्त आचार करतात. ते कुठल्याही परिणामांचा विचार करत नाही. कारण की त्यांच्या प्रत्येक क्रियेचा विचार स्वतः परमेश्वर करतात. म्हणजे आपल्या प्रत्येक क्रियेचा विचार आपणच करतो आणि आचार मात्र घडत नाही. त्यांच्या बाबतीत असं आहे की त्यांना स्वतःला विचार करावा नाही लागत. त्यांच्या क्रियेचा परमेश्वर स्वतः विचार करतात. की देवाला प्रश्न पडतो, आता यांना काय द्यायचं. इतकी मोठी आवडी यांची आहे तर देवाला पण तिथे प्रश्न पडतो की त्यावेळेला काय करायचं आणि काय नाही. म्हणजे काय द्यावं असा संदेह नसतो. एखाद्याने आपल्यासाठी काही केलं महत्वाचं तर आपल्याला असं वाटतं की यांचं कसं स्वागत करायचं, काय द्यायचं यांना आपल्याला सुचत नाही. तसं देवाला सुद्धा ती क्रिया बघून इतके प्रसन्नता होते परमेश्वराची की त्या जीवाला त्यावेळेला काय द्यावं. साधाईसाला म्हणतात काय पाहिजे ते सांगा. देवाला असं काय पाहिजे तुम्हाला सांगा, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ. अशा प्रकारचा भाव देवामध्ये निर्माण होतो. कारण की विकल्प नाहीये त्यांच्यामध्ये. विकार, विकल्प आणि स्वभाव. आता ह्या विकल्पामध्ये देवताजनित विकल्प पण आपण घेऊया. भक्त कधीही देवतेला शरण जात नाही. एकदम अशी रेष आहे ती दगडावरची, ती कधीच मिटणार नाही. तसं ज्ञानियाच्या बाबतीत नाही, वासनिकांच्या बाबतीत नाही आणि उपदेशांच्या बाबतीत आपल्याला तसं प्रॉपर म्हणता येत नाही. कारण की अनेक वासनिक लोक, उपदेशी लोक सुद्धा खड्यांच्या अंगठ्या आपल्या हातामध्ये घालतात. म्हणजे हे काय आहे, विकल्प त्याच्यामध्ये आलेला आहे. जर का परमेश्वराचं एकदा सन्निधान लाभलं आपल्याला तर तिथे कुठल्याही प्रकारचं आलिंबन आपल्याला ठेवायचं काम नाही. आमच्या भटोबासांकडे जे आलिंबन होतं ते त्यांनी तिथेच आईकडे देऊन ते तसेच माघारी आलेले आहेत. आणि त्यांच्याकडे जे द्रव्य होतं ते सुद्धा स्वामींनी करणीय प्रसंगी त्यांचं द्रव्य खर्च करून टाकलेलं आहे, निरालंबी करून टाकलं, काहीच नाही आहे त्यांच्याकडे. माहीम भट्टांकडे जे उंच असं वस्त्र होतं चांगलं ते सुद्धा माहीम भट्टांनी काय केलेलं आहे, ते देऊन टाकलेलं आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा आलिंबन रहित झालेले आहेत. आणि त्यांच्याकडे जे काही त्या निमित्ताने द्रव्य प्राप्त झालं असेल त्या द्रव्याचं सुद्धा त्यांनी एक टोपली घेतली आणि गुळ घेतला, ते सगळं त्यांनी त्यांच्याकडचं संपवून टाकलेलं आहे. साधाईसांच्या बाबतीत, आऊसांच्या बाबतीत पण आपण बघितलं की जे होतं ते देवानी काय केलेलं आहे, धुळी रिकामी करून टाकली त्यांची. त्यांच्याकडे जे होतं ते स्वामींनी काढून घेतलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, आत्ता आपल्याला ते वचन आठवलं पाहिजे, हे सगळेही देवाचे, मा देव देईल तेच आपले आहे. आता आपण आपल्या वस्तू नाही वापरायच्या. आता देव काय देणार आहेत, देवानी काय दिलेलं आहे त्याचंच आपण परिधान करायचं. मामाजी आम्हाला सांगतात नेहमी, गळ्यामध्ये चैन घालण्याच्या ऐवजी, म्हणजे साधूंनी बरं का, तुम्ही नाही, तुम्ही आता जोपर्यंत ग्रस्त अवस्थेत आहात तुम्ही काय ते सोन्या चांदीचे दागिने वापरून घ्या, पण नंतर मग काय असलं पाहिजे, सोन्यासारखी गाठीच आपल्या हातामध्ये, गळ्यामध्ये असली पाहिजे, आपल्या हातामध्ये असली पाहिजे. कमीत कमी त्या गाठीमुळे तरी स्मरणाची आठवण आपल्याला राहील. मधल्या काळामध्ये मी बघितलं काही लोकांच्या बोटामध्ये ती हे होती गाठी, एकदम छोटीवाली, की जेणेकरून कुठेही असले तरी ती गाठी अशी चालू राहणार. म्हणजे स्मरणाशी तुम्ही अजिबात तुटल्या जाणार नाही. काही का होईना, जप का होईना, पण देवाचं नाव मुखामध्ये राहीलच. त्यानंतर स्वभाव. ज्ञानिया कधी किंवा उपदेशी व्यक्ती कधीही देवतेला शरण जाऊ शकतो पटकन. ती शाश्वती भक्ता बाबतीमध्ये की भक्त कधीही देवतेला शरण जात नाही, कल्पाकल्प भाव नाही, देवाविषयी कुठलाही संदेह नाही. ते म्हणतात त्यांच्या आई आणि बहीण
सादाईसांच्या की देवाने आपल्याला फसवलं, देव काही येणार नाही, त्यांनी फक्त सांगितलं, आपल्याला पुढे काढून दिलं की आम्ही येतो, तेव्हा त्यांच्यामध्ये विकल्प आहे. परंतु सादाईसा कोण आहेत? भक्तच आहेत. तुम्ही त्यांना ज्ञानी म्हणूच नका. एवढी आवड आहे की ते म्हणतात जर का देव खोटं बोलले तर इकडचं सूर्य तिकडे निघेल आणि लगेच देव समोर. हे काय आहे? आवडी आहे. तुमची जशी आवडी असेल तसं देवाला राहावं लागतं. बोला, तुमची जी आवडी आहे ती देवाला तसं राहण्यासाठी प्रवृत्त करत असते. तेव्हा जेव्हा देवानी सांगितलेलं आपण राहत असतो, तसं राहत असतो, तसं आपण तसं राहायला लागलं की मग देवाला आपल्या आवडीनुसार तसं राहावं लागतं. स्वामी काय म्हणतात? आता बाईसांच्या देवा. का बरं देव असं म्हणतात? म्हणजे बाईसांना जास्त महत्व देतात का देव नेहमी इतरांपेक्षा? बाईसांना महत्व नाही, बाईसांच्या समर्पणाला महत्व आहे, आवडीला महत्व. त्यांनी जे समर्पण केलेलं आहे तसं समर्पणच कोणाचं नाहीये. तर ज्यांनी देवाचं ऐकलं, देवाला त्याचं ऐकावंच लागतं आणि त्याची प्रमाणं आपल्याकडे आहे. देव उगच नाही ऐकत, तर त्यामध्ये काय आहे? तो समर्पणाचा भाग आहे. आणि म्हणून इथे आपल्याला हा एक भाग बघायला मिळतो. त्याच्यानंतर स्वभाव. स्वभाव म्हणजे दोन प्रकारचे स्वभाव आहेत. एक अष्ट स्वभाव येतात जे आपल्याला अस्थिपरीमध्ये सांगितले. स्वभाव मात्रे, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय आणि निद्रा. हे 8 स्वभावावर आपलं सगळं आयुष्य चालू आहे. भूक लागते, तहान लागते, झोप येते, भीती वाटते, हे सगळे कार्य आपल्याला चालू आहे. शीत वाटतं, उष्ण वाटतं, हे सगळं चाललं आहे. म्हणजे हे स्वभाव आपल्या विधीमध्ये आपल्याला अडथळा ठरतात नेहमीच. तुम्ही स्मरणामध्ये बसले, तुम्हाला भूक लागून जाते. आता प्रवचन चालू आहे, भूक लागली की प्रवचनातनं आपलं मन निघून जातं. तहान लागली की त्याच्यातनं आपलं खंडित होतं, आपलं जी काही साधना सुरू आहे ती खंडित होऊन जाते. आपण प्रवचन सुरू आहे, आपल्याला जांभई आली, झोप आली, स्वभाव आपल्या आतमध्ये त्याच्यामध्ये येतात, आपल्या विधीमध्ये येतात सतत आणि आपल्या विधींपासून आपल्याला खंडित करत राहतात. हे स्वभाव आहेत. दुसरा स्वभाव आहे जो आपण हे मनुष्य देह जे प्राप्त झालं आपल्याला, ज्या मनुष्याच्या ठिकाणी आपण भोजन घातलं, तर तो मनुष्य असेल, क्रिया करते जे काही पुरुष म्हणजे आपण आहोत, आणि भोजन निष्पत्ती करणारे ते असे चेतन 3. त्याच्यानंतर त्या वेळेचा जो वेळ आहे, भोजन कुठल्या वेळात घातलं, राजस तामस सात्विक वेळामध्ये, ती जागा आहे ती राजस तामस सात्विक जी असेल आणि तो पदार्थ राजस तामस सात्विक कसा असेल, अशा पद्धतीने जड आणि चेतन दोनही गोष्टींचे गुण आपल्या या मनुष्य देहामध्ये समाविष्ट होतात, ज्याच्यामध्ये चेतन पदार्थांचे गुण प्रधान असतात आणि जड पदार्थांचे गुण अनुषंगिक असतात. आणि सोबतच हे गुण आपल्याला मिळतात. मग आपला स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती आहे का? आपल्याला आपला स्वतःचा स्वभाव माहिती आहे. आपल्याला जर का कोणी म्हटलं की हा माणूस खूप खराब आहे तर आपला राग येतो आणि आपणच म्हणतो माझ्या नादी लागायचं आणि मी खूप बेकार माणूस आहे. म्हणजे आपण स्वतःला बेकार म्हणून घेतो. म्हणजे आपला स्वभाव आपल्याला माहिती पाहिजे की आपण राजस आहोत का, आपण तामस आहोत का, का आपण सात्विक आहोत, हे पडताळता आलं पाहिजे. हे कुठे पडताळलं जातं माहिती आहे का? एकदम सोपी जागा म्हणजे मार्गात. ते मार्गात जाऊन राहा. 1 महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःला कळतं की तुम्ही कसे आहात, आणि इतरांना तर 2 दिवसातच कळतं, मार्गातल्या लोकांना, की ही व्यक्ती कशी आहे, राजस आहे का, तामस आहे का, सात्विक आहे, लगेच. आणि अधिकरणांना तर बघितल्याच कळतं. संवत्सरचे बाबा म्हणजे त्यांनी कधीही 200च्या वर आकडा जाऊ नाही दिला. म्हणजे 200 संख्या आहे, एक जरी आला तरी नाही. आणि शक्यतो बघताना म्हणजे मी असं की पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्याला बघायचं पूर्ण. तो बाबांच्या नजरेत उतरला तरच हो म्हणायचं, नाही तर नाही. नुसतं बघूनच त्यांना कळायचं की ही व्यक्ती कशी आहे. म्हणजे ही अधिकरणांची खासियत आहे सगळ्या अधिकरणांच्या बाबतीमध्ये, की तुम्ही नुसते प्रश्न केले ना, तुमच्या प्रश्नावरून त्यांना कळतं की तुमचा अभ्यास किती आहे. तुम्ही जर का विचारलं अधिकरणांना किंवा ते आग्रपूजा करताना ते सारवून घ्यायचं का, ते बाबांना लगेच कळतं हे कुठल्या कॅटेगरीतले आहेत. तेच जर का तुम्ही त्यांना विचारलं की बाबा स्मरण करताना चतुर्विध दुःख कसं आठवायचं, चतुर्विध स्मरण कसं करायचं, हे विचारलं तर ते बाबांना कळतं की हे स्मरणनिष्ठ दिसतात बरं का. हे म्हणजे तुमच्या प्रश्नांवरून तुम्ही कसे आहात हे अधिकरणांच्या लगेच लक्षात येतं. म्हणजे आपण कसे आहोत हे आपल्याला माहीत नसतं,
तर त्याच्यात मार्गामध्ये गेल्यानंतर आपली स्वतःची ओळख आपल्याला होते. जर का तिथे मार्गात कोणी आपल्याला काही सांगितलं, आपल्याला मार्गात कोणीही बोलत नाहीत, ते आपल्याला सांगत असतात की हे तुम्ही चुकीचं करत आहात, आपल्याला काय वाटतं ते मला बोलले. ते बोलले नाहीत, त्यांनी तुम्हाला सांगितलं. बोलणं आणि सांगण्यामध्ये फरक आहे. मार्गामध्ये जेही तुम्हाला तुमची चूक सांगतात ती त्यांच्यावर तो दोष कधी प्रत्यारोपण करायचा नाही. उलट त्यांनी सांगितलं, आपल्याला कळालं, मग आपल्याला जर का राग आला तर समजायचं आपण तामस आहोत. आपल्याला जर का त्याच्याबद्दल काहीच नाही वाटलं, बरं वाटलं की बरं झालं तुम्ही माझी चूक सांगितली, विनम्रता तुमच्यामध्ये तुम्ही जर का ठेवली, ते गेल्या गेल्या नुसतं आपण जेव्हा जातो मार्गामध्ये तेव्हा आपली विनम्रताच असते. तामस व्यक्ती पण विनम्रच असतो. ती विनम्रता नाही, ती तर तेवढ्या वेळापुरती मर्यादित आहे तुमची. फोटो काढण्यापुरता आपण हसतो ना, तसंच परत आपला चेहरा जसा तो आहे तसाच होऊन जातो. परंतु तसं नाही. आपलं एक जेवढा वेळ आपण मार्गात राहू, एक विशिष्ट वेळ किंवा जेवढा वेळ तुम्हाला ईश्वर परायण साधक लोक तुमच्या संपर्क, तेवढा वेळ तुमचं सात्विकताच असेल नेहमी, ती तामस होत नसेल तर समजायचं आपण सात्विक आहोत. आपल्या त्या सात्विक स्वभावामध्ये थोडा जरी तामसपणा आला, थोडा जरी राग आला की समजायचं आपण सत्व प्रधान आणि तम अनुषंगिक आपल्याकडे आहे. आपल्याकडे सत्व प्रधान आणि सत्वच अनुषंगिक असलं पाहिजे. नसेल तर स्वतःला बदलून घ्या. तामसपणाला वर येऊ देऊ नका अजिबात. आणि ते फक्त ज्ञानाच्या आचरणानेच होतं. ज्ञानामुळे तामसपणा जात नाही, तर ज्ञानयुक्त आचरणाने तामसपणा जातो. ज्ञानयुक्त आचरणानेच दोष आपला जात असतो. आणि म्हणून ज्ञानयुक्त आचरण आपलं असलं पाहिजे, तर विनम्रता त्याच्यामध्ये येते. हा झाला एक अष्टस्वभाव. हे भक्तांमध्ये नसतात. आपल्याला आपल्याला खायला लागतंय, सतत आपल्याला काही ना काही पोट उदर भरावं लागतंय, भूक लागते. अष्टस्वभाव भक्तांकडे नसतात. अशी एक तरी लीळा आहे की बाईसांना भूक लागली आणि बाईसा म्हणाला, देवा मला भूक लागलेली, लवकर चला. असं म्हटलं का बाईसा? नाही. तिथे बाईसांना क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत उष्ण, भय, निद्रा असा कुठलाही प्रकृतीजन्य स्वभावजनित कुठलीही पीडा नाही. परंतु जर का त्यांना काही अन्न खाऊ घातलं तर त्याचाही त्रास त्यांना नाही. आपल्याला भूक तहान लागते, भक्ताला लागत नाही. देवाने किती सुविधा दिल्या भक्तांना, त्या ह्याच्यातनंच मुक्त करून टाकलेलं आहे. आपण स्थान वंदन करायला गेलो तरी नंतर चहासाठी थांबावर का गाडी, म्हणजे आपल्या डोक्यात परमेश्वराच्या त्या स्थान लिळेपेक्षा चहा डोक्यामध्ये आहे आपल्या. कारण तो स्वभाव आडवा येतो आपल्याला. भक्ताला तसं काहीच नाही, स्वभावाचा प्रश्नच येत नाही. आपल्याला निरूपण ऐकताना झोप येईल, भक्ताला झोप येत नाही. म्हणजे त्यांचे स्वभावच काढून टाकले. ज्या स्वभावामुळे आपण धर्माच्या मध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडतं, ते स्वभावच देवानी भक्तांचे उच्छेदोनी गेलेले आहेत, भक्ताचे काढून टाकलेले आहेत. दुसरा स्वभाव राजस, तामस आणि सात्विक स्वभाव, हा सुद्धा ज्ञानियाकडे आपल्याला बघायला मिळेल, सामान्य जीवांकडे बघायला मिळेल, पण भक्तांकडे तो आपल्याला बघायला मिळणार नाही. तुम्ही म्हणाल की बाईसा रागवतात, कशामुळे रागवल्या बाईसा? कोणीतरी बाईसांना वाईट बोललं आणि म्हणून बाईसा त्यांच्याशी भांडल्या, अशी एखादी लीळा मला दाखवा. जे कोणी स्वामींना उलट बोलले, स्वामींना उपद्रव दिला, त्यांचा शाब्दिक उद्धार बाईसांनी केलेला आपण अनेक वेळा बघायला मिळाला. किंवा बाईसा ज्या तिथे रागवतात ते केवळ आणि केवळ बाईसा ज्या आहेत ते स्वामींमुळेच रागवत आहेत. किंवा कुणाशी बाईसांचं भांडण होतं, तिथे पण तेच उद्दिष्ट आहे की सेवा व्यवस्थित करत नाहीये, की ह्याच्यामुळे स्वामींना काहीतरी उपद्रव होईल, त्रास होतो आहे. अशा प्रकारची सेवा कोणी केली तर मग बाईसा मात्र बोलतात, परंतु केवळ आणि केवळ स्वामींसाठीच म्हणून रागवतात. म्हणजे तुमचा राग असेल, तुमचा तामसपणा असेल, तो सुद्धा देवासाठीच असला पाहिजे. तुमचा राजसपणा असेल, तो सुद्धा देवासाठीच असला पाहिजे. तुमचा सात्विकपणा असेल, तो सुद्धा देवासाठीच असला पाहिजे. आपला तसा नसतो. आपलं राजसपणा, सात्विकपणा, तामसपणा सगळं आपल्यासाठीच असतो, देवासाठी नसतो. आणि भक्ताचं तसं नाहीये. भक्ताचं सगळं जे आहे ते सगळं देवाशी समर्पित आहे. रागवतील तर देवासाठीच,
राजसपणा म्हणजे त्यांची आवड असेल तर ती सुद्धा देवाशी संबंधितच आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. बाईसांना एरवी कुठला पदार्थ आवडणार नाही खायला, पण स्वामींचा प्रसाद असेल तो विशेष प्रकारे तो त्यांना ग्रहण करण्यास आवडेल. इतर कुठल्या गोष्टी करण्यास आवडणार नाही, पण देवासाठी म्हणून करायच्या आहेत तर त्यांच्यामध्ये ती आवड देवासाठी म्हणून ती आहे. आणि स्वभाव, दुसरा अष्ट स्वभाव आहे तो आपण याच्यामधनं बघितला. आणि इतर जो काही स्वभाव आहे रजतम सत्व हाही स्वभाव आपण याच्यातनं बघितला. तर प्रेम संचार मात्रे, ज्ञान संचार मात्रे असं काहीच होत नाही. ज्ञानियाला काय करावं लागतं, हे सगळं ज्ञान झाल्यानंतर स्वतः आचरण करावं लागतं. आपले जे काही दोष असतात त्याचं देह दमन करावं लागतं, देहकृश करावं लागतं. मनाचे जे काही दोष असतात ते सुद्धा स्मरण वगैरे विधिरूप क्रियेतनं त्या मनातले दोष जे आहेत ते काढून टाकावे लागतात. जसं तुम्ही काही भाज्या आणतात तर त्याच्यावर काही अशा गोष्टी असतात की ते तुम्हाला काढावे लागतात. जसं काटेरी वांगे आणले तर काय करावं लागतं, आणताना आपण सांगतो काटेरी वांगेच आणा, परंतु आणल्यानंतर काय करतो, ते काटे काढून टाकतो आपण. तसं इथे काय होतं की मनाशी संबंधित काय जे काही दोष असतात ते आता आपल्याला काय करायचे, विधी आचरणातनंच ते त्याचं शमन करायचं आहे, त्यांना शांत करायचं आहे. म्हणून तुम्हाला तुमचे दोष आधी कळले पाहिजेत. तुमचे दोष कळले की त्या दोषांचं क्षमन आपल्याला करायचं आहे, शाळन आपल्याला करायचं आहे. ते दोष दाबून टाकायचे आहेत. निघणं तर मुश्किलच आहे, स्वभावाची नाश नाही, परंतु त्यातला आपण नियंत्रण करू शकतो. राग येत असेल तर रागाला पूर्णपणे नियंत्रण करता येतं. तुमचे जेवढे काही दोष आहेत त्याच्यावर पूर्णपणे तुम्हाला नियंत्रण करता येतं. माझा थोडासा तसा अनुभव आहे. माझ्याकडे थोडासा रागीट भाग होता आधीच्या काळात, परंतु या निरोपणाच्या माध्यमातून मला अनेकांना सांगून 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 आता तेच वाक्य जे ते रिपीट माझ्याकडे येतात. जेव्हा मी एकटा असतो तेव्हा ते वाक्य माझ्याकडे येतात. मी तुम्हाला जेवढे वाक्य सांगतोय हे केवळ मी माझ्या स्वार्थासाठी सांगतोय, कारण की तुम्हाला जे मी वाक्य सांगणार आहे ते वाक्य परत माझ्याकडे येतात आणि ते वाक्य मला सांगतात की मी कसं राहायचंय. आता माझे वाक्य सांगतात की तुम्ही कसं राहायचंय. माझे वाक्य म्हणजे देवाचेच वाक्य येते, परंतु ते वाक्य परत जेव्हा येतात तेव्हा ते मला सांगतात की इतरांना तर सांगून झालं पण मी कसा आहे. इतरांना सांगितलं राग करू नका, मग मी तर राग करतोय. इतरांना सांगितलं की बाबा असा दोष आचरू नका, पण मी तर करतो आहे. तर ते परत माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा मी माझं ते नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो हळूहळू हळूहळू. जसं मी तुम्हाला ते सांगितलं ना की मी सांगितलं की बाबा कुणासाठी जेव्हा तुम्ही बसायला टाकता तेव्हा त्याला पायाने नीट करू नका. आजही असं होतं. आता मागे कार्यक्रम झाला पवत्याचा, त्यावेळीसही मंदिरात चटया टाकताना थोडा वाकायचा कंटाळा आला. मला वाटलं की पायाने नीट करू. मला लगेच तुम्हालाच सांगितलेलं वाक्य आठवलं की नाही, मी जे सगळ्यांना सांगितलं ते वाक्य मला पण लागू आहे. आणि मी कंटाळा आलेला वाकायचा तरी सुद्धा मी वाकलो आणि ते नीट केलं. म्हणजे हे काय आहे की मला स्वतःला सुद्धा त्याचं आचरणच करावं लागेल, त्याच्याशिवाय माझ्यात बदल होणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, आचरण करावं लागतं, मगच बदल होतो. भक्तांच्या बाबतीमध्ये आहे प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदुनी जाती, म्हणजे तिन्ही दोष त्यांचे निघून जातात. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण 14 आणि 15 अशा उद्धरणाच्या 2 वचनांवर आपण आज श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.